रेकॉर्डेड पाहून आले. जे जे रेकॉर्डेड पाहून आले त्यांना काहीच अडचण येणार नाही. ओके, जे जे रेकॉर्डेड बघून नाही आले त्यांना अडचणी येतील. तुमच्यासाठी मित्रांनो सकाळीपासून जागून मी स्वतः तयार करत असतो. ओके, सकाळी मी 5ला आलेला आहे. विचार करा, जरी माझ्याकडे नोट्स असल्या तरी मला ह्या शॉर्ट फॉर्म मध्ये आणावे लागतात. ओके, मी स्वतः तुमच्यासाठी हे सगळं तयार करत असतो. म्हणून तुम्ही पण मेहनत घेत जा. चला सुरू करूया आता. तर बघा, दारिद्र्य म्हणजे गरिबी म्हणजे काय, म्हणजे दारिद्र्य म्हणजे काय, उपासमार आहे का रे? नाही. तर दारिद्र्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, दारिद्र्य याचा अर्थ होतो अरे खरे किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य. ओके, खरे किमान मूलभूत गरजा, सगळ्यात महत्वाचं काय, किमान मूलभूत जे आपल्या गरजा आहेत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, आता मोबाईल, बरोबर. तर किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता. मग उगं कोणाला म्हणायचं रे? खरे बघा, आपल्या दारिद्र्य ठरवताना आपण एखादा गरीब आहे म्हणजे पॉवर्टी म्हणजे गरीब बना की दारिद्र्य. ओके, तर दारिद्र्य रेषेखालील आहे, कोणी बीपीएल आहे, कोणी एपीएल आहे, कसं ठरवायचं? हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, ठरवायचं कसं? ओके, की कशावरून? मग बघा, दारिद्र्य ठरवण्याच्या दोन आपल्याकडे करे कन्सेप्ट आहेत. ती म्हणजे कुठली? एक रिलेटिव्ह पॉवर्टी आणि एक करे ऍब्सोल्यूट पॉवर्टी. ओके, ज्याला आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो. निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. आता निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट. भारतामध्ये ऍब्सोल्यूट पॉवर्टीचा यूज केला जातो. कोणता? भारतात. लक्षात ठेवा, इंडियामध्ये याचा वापर करतात, त्याचा नाही. ऍक्च्युली सापेक्ष दारिद्र्यामुळे आपल्याला काय कळतं रे? विषमता कळते. विषमता कळते की किती विषमता आहे. एक रस्त्यावर भीक मागतोय तर दुसरा काय रे, लग्नामध्ये अमाप खर्च करतोय. अंबानी, बरोबर ना? की त्यांचा पैसा आहे, ठीक आहे. एक सांगतोय की भारतामध्ये विषमता मोठ्या प्रमाणात आहे. गरीब गरीबच होत चाललेला आहे, श्रीमंत श्रीमंतच होत चाललेला आहे. मग विषमता सापेक्ष दारिद्र्यावर काय? तो त्याच्यापेक्षा गरीब, ह्याच्यापेक्षा श्रीमंत, जे म्हणतो पेक्षा ज्याला आपण वापरतो. ओके, तुलना ज्या ठिकाणी करतो ती सापेक्ष दारिद्र्य. आणि जगामध्ये कुठेही गेला तर सापेक्ष दारिद्र्य आढळणारच आहे. एकापेक्षा दुसरा गरीब किंवा श्रीमंत असणारच आहे. मग सापेक्ष दारिद्र्य हे जगात सगळ्या ठिकाणी आढळते. सापेक्ष दारिद्र्यावरून आपल्याला काय कळते? सगळ्यात महत्वाचा विषमता कळते, उत्पन्नाची विषमता कळते. आणि निरपेक्ष दारिद्र्य ऍब्सोल्यूट पॉवर्टी ही आपण काय करतो रे? दारिद्र्याची एक रेषा. भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य वापरला जाते. ओके, उपभोग खर्चाच्या आधारे आपण निरपेक्ष दारिद्र्य ठरवतो. याला कधी कधी पूर्ण दारिद्र्य असंही म्हणतात मराठीमध्ये. निरपेक्ष दारिद्र्यालाच पूर्ण दारिद्र्य. ओके, मग निरपेक्ष दारिद्र्य जे आहे भारतामध्ये, निरपेक्ष दारिद्र्याचा वापर आपण करतो. कारण बघा, यासाठी आपण प्लॅनिंग, पूर्वी नोडल एजन्सी म्हणून दारिद्र्यासाठी प्लॅनिंग कमिशन कार्य करायचं. प्लॅनिंग कमिशन. ओके, आता त्याला नीती आयोग आलेला आहे. तर प्लॅनिंग कमिशन हे दारिद्र्याचं नोडल एजन्सी. नोडल म्हणजे काय रे? मायबाप, ते सगळं तेच बघणार. तर दारिद्र्यासाठी प्लॅनिंग कमिशन काम करायचं आणि प्लॅनिंग कमिशननं वेगवेगळ्या कमिटीज स्थापन केल्या होत्या. मग अशा वेगवेगळ्या कमिटीजनं अभ्यास करून, म्हणजे एनएसएसओच्या सर्वेचा, एनएसओ काय करते रे? एक सॅम्पल सर्वे उपलब्ध करून देते. किती बाबा कोणाचं उत्पन्न किती आहे, कुटुंबाचं किती आहे, घरगुती सर्वेक्षण आपला एक अंदाज येतो. आणि त्यानुसार त्यांनी काय केले? एनएसएसओच्या सर्वेक्षण फेरीचा वापर करून एक दारिद्र्य रेषा ठरवली. उदाहरण कुठला पण, की मग त्या दारिद्र्य रेषेच्या, आता ही दारिद्र्य रेषा आहे समजा, उदाहरणार्थ आताची करेक्ट रंगराजनुसार 1407 रुपयाची दारिद्र्य रेषा आहे. मग 1407 रुपये म्हणजे एक दारिद्र्य रेषा ठरवला ते, त्याच्या खालील सगळे काय बीपीएल, बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखाली. ओके, आणि याच्या वर असणारे काय एपीएल, अबाऊ पॉवर्टी लाईन. ओके, मग हे सगळ्या अबाऊ पॉवर्टी लाईन. आणि निरपेक्ष दारिद्र्य प्रत्येक देशात आढळेलच असं नाही, पण सापेक्ष दारिद्र्य हे प्रत्येक देशामध्ये आढळतेच. ओके, आता मला तेच सांगायचं आहे. बघा, भारतामध्ये किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य होईल.
मग भारतात कोणाला दारिद्र्य समजायचं, म्हणजे कोण गरीब आहे समजायचं, तर याच्यावरून. मग किमान मूलभूत गरजा 1407 किती रुपयामध्ये मिळू शकतात किमान? मग ते करे कशाच्या आधारावर ठरवतात? हे करे उपभोग खर्चाच्या आधारे. कशा रे? उपभोग खर्चाच्या आधारावर. भारतामध्ये जी दारिद्र्य रेषा आपण ठरवतो, भारतात दारिद्र्य रेषा जी ठरवली जाते ती उपभोग्य खर्चाच्या आधारे ठरवली जाते. मग उपभोग्य खर्च म्हणजे ह्याच किमान मूलभूत गरजा जे उपभोग्य जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, जे काय आपल्याला अन्न लागते. सुरुवातीला तर पॉवर्टी बास्केट कशी डेव्हलप होत गेली बघू आपण. म्हणजे पॉवर्टी बास्केट म्हणजे काय रे? पॉवर्टी लाईन बास्केट म्हणजे कशाच्या आधारे गरीब ठरवायचे हे महत्वाचं. आता आपण उपभोग्य खर्चाच्या आधारे ठरवायचे. मग उपभोग्य खर्चामध्ये काय इन्क्लूड करायचे, सुरुवातीला काय गृहीत धरत होते प्रत्येक कमिटी, ते आपण बघणार आहोत. म्हणजे त्याच्यावर विचारू शकतात प्रश्न भविष्यामध्ये. बघा, उपभोग्य खर्चाच्या आधारे दारिद्र्य रेषा ठरवली जात होती, बरोबर. मग आता उपभोग्य खर्च आपल्या भारतामध्ये कुठल्या प्रकारचं गृहीत धरला ते उपभोग्य खर्च? निम्न. मग आता उपभोग्य म्हणजे जगण्याचा खर्च. आता माझ्या जगण्याचा खर्च वेगळा आहे, कारण तुमच्या जगण्याचा खर्च वेगळा आहे. आणि बघा, एक सामान्य गरीब कुटुंबातला व्यक्ती त्याचा उपभोग्य खर्च कमी असू शकते, अंबानीचा उपभोग्य खर्च जास्त असणार. मग निम्न. उद्या म्हणाल मग करे माझा उपभोग, मला अन्न, वस्त्र, निवारा, मला अन्न कुठं पाहिजे सर? कुठं खायचं तुम्हाला? WD मॅरिड मिल पाहिजे किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये मला जेवायचं आहे. मग त्याचं ते गृहीत धरायचं का अन्नाचा खर्च? शिक्षण मला हार्वर्ड युनिव्हर्सिटीला शिकायचं आहे बरोबर. आरोग्य बिम्स मध्ये असं जमल का सर? नाही ना. म्हणजे निम्नातलं निम्न, कमीत कमी भारतामध्ये जे काही खर्च आहे, निम्न खर्च, कमीत कमी खर्चामध्ये जरी केलं या सगळ्या गोष्टी, या मूलभूत गरजा भागवल्या, तरी किती रुपयामध्ये यांचं भागू शकते? मग त्याच्या आधारे ही दारिद्र्य रेषा ठरवली जाते. मग ही उपभोगी खर्चाची निम्न करे खर्च धरला, तो उच्च खर्च नाही. लक्षात ठेवा, भारतामध्ये निम्न उपभोग्य खर्चाच्या आधारे दारिद्र्य रेषा ठरवली जाते. दारिद्र्य रेषेमुळे आपल्याला काय कळते की रे, दारिद्र्य रेषेच्या खाली किती लोक आहेत, किती लोक गरीब आहेत, किती किमान मूलभूत गरजा किती लोक भागवू शकत नाहीत. त्याच्यावरून APL आणि BPL लोकसंख्या ठरवली जाते, दारिद्र्य रेषा ठरवता येते. ओके, या दारिद्र्य रेषेच्या याच्यावरून. मग लक्षात ठेवा, आता मग काय जी दारिद्र्य रेषा ठरवतोय त्याच्या उपभोग्य खर्चामध्ये नेमके प्रत्येक यांनी काय काय बदल करत गेलेले आहेत. नॉर्मल जर बघितलं आपण तर बघा, तर पॉवर्टी बास्केटमध्ये, पॉवर्टी लाईन बास्केट म्हणा. पहिलं पॉवर्टी म्हणजे कळालं का? पॉवर्टी लाईन जे बास्केट आहे, पॉवर्टी लाईनची जी बास्केट आहे त्यामध्ये सुरुवातीला जर बघितलं आपण, ओके, तर पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये येतंय का लक्षात? पॉवर्टी म्हणजे काय? दारिद्र्याचं दुष्टचक्र कुणी मांडलंय? काजल, दारिद्र्याचं दुष्टचक्र काजलजी, काजल तुम्ही सांगू शकता? चला, बेस्ट, खूप छान. रॅग्नर नर्क्स यांनी मांडलेला आहे. कधी मांडलं हो? कधी मांडलंय सोनाल? रॅग्नर नर्क्स यांनी मांडलंय, बरोबर आहे, पण कधी मांडलेलं आहे त्याच्यावर दिले मी तुम्हाला, मेन लेक्चर मध्ये दिलेला आहे. 1953 मध्ये मांडलेला आहे. आणि त्यांनीच मला, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. गरीब असणं गुन्हा आहे, तर एखादा व्यक्ती गरीब असला तो गरीबच असतो. त्याचा पाय गरीबाचा पाय खोलात जातो. म्हणजे ते म्हणतात बघा सर, काय त्याची मन काय हो? बुडत्याचा पाय खोलात. अजून जास्त दलदलीत जातो. असं कुणी म्हणलं, विचारलेलं आहे, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, अशी कुणी व्याख्या केली? रॅग्नर नर्क्स यांनी 1953 याच्यामध्ये केलेली आहे. खोलात. हा. बघा, सुरुवातीला अलग आणि अलग कार्यगट, जब अलग कार्यगट असेल आणि लकडावाला असेल, यांनी काय केले बघा, अलग पासून सुरू झाले. ओके,
यांनी काय केलंय, पॉवर्टी बास्केटमध्ये म्हणजे कशाच्या आधारे, मग काय कशाचा खर्च गृहीत धरायचा म्हणजे दारिद्र्य ठरवण्यासाठी, किमान बाबा चला अन्न घटकच एवढंच. बघा, शरीराला आवश्यक इतक्या कॅलरी मिळण्या इतपत अन्न खरेदी करण्याची क्षमता नाही, त्यांना आपण दारिद्र्य म्हणलंय पहिलं. म्हणजे इथं काय पॉवर्टी बास्केटमध्ये काय गृहीत धरलंय, अन्न घटक. आणि यांचं म्हणणं होतं की आरोग्य, शिक्षण वगैरे जे आहे ती सरकार देते, त्याचा खर्च आपण गृहीत धरायची गरज नाही, सरकार प्रोव्हाइड करते ना. बरोबर आहे का हो? म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा सरकारी शाळेच्या माध्यमातून एज्युकेशन गव्हर्नमेंट उपलब्ध करून देते, म्हणून फक्त आम्ही अन्य घटक गृहीत धरतो, असं यांचं म्हणणं होतं, माझं नव्हतं. बरोबर. अलग आणि लकडावाला समितीनं काय केलंय, शरीराला आवश्यक इतक्या कॅलरीज म्हणजे जी जीवन जगण्यासाठी जेवढ्या कॅलरीज लागतात, तुम्हाला खरे त्यांचं म्हणणं फक्त अन्न घटक गृहीत धरला त्यांनी, खरे कॅलरीज मोजण्यासाठी. तुम्हाला ऑलरेडी घर आहे असं गृहीत धरलेलं आहे त्यांनी, बरोबर. आरोग्य आणि शिक्षण जे आहे ती सरकार प्रोव्हाइड करते, म्हणून फक्त अन्न घटक गृहीत धरून त्यांनी पॉवर्टी लाईन सुरुवातीला दर्शवली, तरी त्यांची तेवढी मोठी लाईन निघाली, बरोबर. अन्न इतपत करे. आता तेंडुलकर, मग आता पुढं अजून वाढत गेली बघा. तेंडुलकर यांनी काय केलं, आता पॉवर्टी बास्केटमध्ये यांनी बघा, तेंडुलकर यांनी अन्न घटक तर ठेवलायच, हो अन्न घटक तर ठेवावंच लागेल ना. आता यांनी अन्न घटकासोबत आरोग्य आणि शिक्षण इन्क्लूड केले पॉवर्टी बास्केटमध्ये. हे म्हणले की कशाचं सरकार बेरकार, आरोग्य शिक्षण काय सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पॉवर्टी म्हणजे काय, हंगर आहे काय, असं कोण म्हणाले, तेंडुलकर म्हणाले. आणि बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना देखील तेंडुलकरनंच मांडलेली बरं का, लक्षात ठेवा. बहुआयामी दारिद्र्याची, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी जी आहे ती यांनीच मांडलेली आहे, तेंडुलकर यांनी. मग या तेंडुलकर यांनी पहिल्यांदा आरोग्य आणि शिक्षण पॉवर्टी बास्केटमध्ये पहिल्यांदा इन्क्लूड केले मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्याच्यानंतर पुढे गेलात दारिद्र्याच्या बाबतीत कसं प्रोग्रेस होत गेली बघा. त्यानंतर आताचा रंगराजन पॅनल रंगराजन यांनी मात्र काय केलं की रंगराजन यांनी करे यांचं ऍज इट इज ठेवलंय असंच, ओके. प्लस त्यांनी काय केलं, बाकी घरभाडे जे तुम्ही किरायाच्या घरात राहत असाल, कपडा लत्ता जे काय असेल तुम्हाला लागणार, कपडा चपले लत्ता रेंट, अशा इतर बऱ्याच गोष्टी यांनी इन्क्लूड केल्या. त्यांनी अन्न घटक आणि गैर अन्न घटक अशा दोन वर्गीकरण रंगराजन यांनी केली. आणि पॉवर्टी बास्केटमध्ये अजून काही गोष्टी इन्क्लूड केल्या. आणि एवढं सगळं करून पण त्यांचं म्हणणं आहे 1407 रुपयात भागते का हो? ते तुम्हालाच माहिती आहे, मलाही नाही. म्हणून गव्हर्नमेंटनं काही स्वीकारलं नाही, म्हणजे यांचं स्वीकारलं नाही, यांचं स्वीकारलंय. आता कसली महागाई वाढली तुम्हालाही माहिती आहे. मग याच्यामध्ये किती गरीब असला तरी सर 1407 रुपयामध्ये भागतंय तुमचं शहरी भागामध्ये, बरोबर. म्हणजे अन्न, आरोग्य, शिक्षण देऊ शकेल इतकं कमवू शकतो, परंतु त्याची सुविधा, निवारा, कपडा, प्रवास यावर खर्च करण्या इतपत कमवू शकत नसेल तर गरीब, असं कोणी म्हणलंय, रंगराजन यांनी म्हणले. आता मग हे फक्त तुम्ही काय बघता रे, तो आरोग्य मिळू शकतो पण पुरेसं आरोग्य मिळू शकतो का, शिक्षण देऊ शकतो पोरला पण पुरेसं शिक्षण देऊ शकतो का, हे बघत नाही आपण. म्हणून कन्सेप्ट पुढे डेव्हलप झाली. याच्या पुढे काय आलं रे, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, एमपीआय का आलं, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टी डायमेन्शन म्हणजे वेगवेगळ्या अंगाने आम्ही बघायला लागलो की अन्न मिळतंय ते खरंच दर्जाचं अन्न मिळतंय का, आरोग्य मिळतंय खरंच ते दर्जाचं आरोग्य मिळतंय का, शिक्षण मिळतंय त्या दर्जाचं शिक्षण मिळतंय का, पुरेसं शिक्षण मिळतंय का. मग त्याच्या आधारे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढायला सुरुवात केली आपण इथपर्यंत काय बघत नव्हतो, कसं आरोग्य मिळतंय का, हा चल कसंही मिळतंय तुला, ठीक आहे चल. मग काय ही करे ही आधुनिक झाली कन्सेप्ट. आता हे आपण पारंपरिक पद्धतीने इथपर्यंत आलेलो आहोत. मल्टी डायमेन्शनल बघा, पुरेसे अन्न, शिक्षण, आरोग्य इत्यादी सुविधा पुरवू शकेल इतका कमवू शकतो, म्हणजे रंगराजननुसार दारिद्र्यरेषेखाली मोडत नाही. म्हणजे समजा अन्न, शिक्षण, आरोग्य आणि जे काय या सुविधा आहेत हे मिळते बघा, यांच्या आधारे जो काही दारिद्र्य आहे सॉरी याच्या आधारे जर तो एपीएल असेल तर इथं बीपीएल आढळेल, बरोबर ना सर. त्यांना अन्न घटक मिळते पण आरोग्य आणि शिक्षण मिळत नाही, म्हणून तो दारिद्र्यरेषेखाली येईल. यांचं म्हणणं असं आहे किंवा तुला अन्न घटक, आरोग्य, शिक्षण मिळतंय पण हे कुठं मिळतंय, याच्या खाली तू दारिद्र्य, मग याचं प्रमाण वाढत गेले बघा, लक्षात घ्या. मग आता
यांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला पुरेसा अन्न मिळेल, कपडा मिळेल, शिक्षण मिळेल, सुविधा मिळतील, इतकं जरी मिळालं तर रंगराजानुसार दारिद्र्यरेषेखाली मोडत नाही तुम्ही. इथून नुसार जर या सगळ्या सुविधा मिळाल्या, म्हणजे अन्न मिळालं, आरोग्य मिळालं, शिक्षण मिळालं, कपडा मिळाला, चपला मिळाले, रेंट जे काय तुम्हाला भाडं मिळालं, जे काय तुमच्या सुविधा आहेत थोडेफार ते मिळाल्या, म्हणून तुम्ही दारिद्र्यरेषेखाली मोडत नाहीत. पण अन्न ते पोषक आहे का? शिक्षण खर्च करू शकतो पण पुरेसे नाही. आणि आरोग्य पण का रे बालमृत्यू होत आहेत. म्हणजे आरोग्यावर खर्च करतात पण बालमृत्यू का होतात मग? मग याच्या आधारे हे एमपीआय डेव्हलप झालं. आणि एमपीआय आपला माहिती आहे, जवळजवळ 10 ते 12 घटकावरून आपण नॅशनल एमपीआय वगैरे काढतो, बरोबर? आणि 10 घटकावरून जरूर एमपीआय काढतो आणि मग ते त्यावर की खरंच त्याचं आरोग्य, शिक्षण जे काय आहे, मग पोषण, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बघितल्या जातात. ओके, एमपीआय मध्ये. आणि ते खरं त्याला दर्जेदार मिळतंय का? मग त्याच्या आधारे तो मग काय गरीब आहे का? आता ही आधुनिक कन्सेप्ट एखादे जन्माला आली. पहिले ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होते, आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आली. ओके, कळालं का? म्हणजे जरी समजा याच्या आधारावर तो काय गरीब नसेल तरी इथं तो गरीब आढळला. कळलं? पण आता बास्केट कळाली का? कशी कशी वाढत गेली बास्केट? 33.33%. इथपर्यंत कळलं का तुम्हाला पॉवर्टी लाईन बास्केट आपली कशी डेव्हलप होत गेलेली आहे? आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, कळालं का रे? मास पॉवर्टी म्हणजे काय रे? मास पॉवर्टी, मास म्हणजे अन्ना मास. मास पॉवर्टी म्हणजे काय? मास म्हणजे मोठा गट. जर एखादा देशातील एखाद्या भागातील कोणत्याही किंवा एका देशातला कुठलाही म्हणा, एका देशातील मोठा गट दारिद्र्यरेषेखाली असेल त्याला आपण मास पॉवर्टी म्हणतो. मास पॉवर्टी म्हणतो. ओके. उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय रे? उत्पन्न दारिद्र्य म्हणजे किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकणे इतपत उत्पन्न नसेल, तिथे उत्पन्न हा शब्द वापरायचा. किमान मूलभूत गरजा भागवण्या इतपत त्याचं उत्पन्न नसेल तर उत्पन्न दारिद्र्य. आणि दारिद्र्य व्याख्या काय केलं? दारिद्र्य म्हणजे काय? किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे अरे दारिद्र्य होय. मग ही दारिद्र्य ठरवण्यासाठी आपण काय केली? पॉवर्टी लाईन ठरवली. म्हणजे एक रेंज ठरवावं लागेल ना, दारिद्र्य रेषा. मग या दारिद्र्य रेषेसाठी आपण काय केले रे? किमान उपभोग्य खर्चाच्या आधारावर ही दारिद्र्य रेषा ठरवली. किमान उपभोग्य खर्च म्हणजे निम्न उपभोग्य खर्च. मग त्या उपभोग्य खर्चाच्या आधारे आपण दारिद्र्य रेषा ठरवली. मग उपभोग्य खर्चात काय? तीच पॉवर्टी लाईन बास्केट. मग त्यामध्ये काय? अन्न घटक. मग अन्न घटक गृहीत धरून मग तुला अन्न किती लागतं? चल आता आपण मी गेलोय कुटुंबाकडे, चला सर्वेक्षण करायला. काय तुमचं काय किती जण आहेत घरात? काय प्यायला सगळं भेटतं ना? ओके. मग हे जनरल किंवा हे तेल किती, हे किती, हे किती 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 यांना काय लागू शकते आणि यांचं हे एका महिन्याचा खर्च किती रुपयामध्ये भागू शकते? 100 रुपये. किती? 1000 रुपयामध्ये भागू शकते. ठीक आहे. 1000 रुपये गृहीत धरले. सॅम्पल घेतले त्यांनी, काय असं प्रत्येकाच्या घरात डोर टू डोर आलेत का? नाही. नॅशनल सॅम्पल सर्वेच्या आधारे हे ठरवलेलं आहे. ओके. याच्यापेक्षा खरंच चित्र वेगळं आहे देशामध्ये आपल्या. मी मान्य करतो ही गोष्ट. मी इथून शिकवतोय, तुम्हाला खरंच सांगतोय. हे फक्त सॅम्पल सर्वे आहेत. देशाचं चित्र अगदी वेगळं आहे. बरोबर आहे. मास पॉवर्टी, बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय? भौतिक आणि अभौतिक कार्य परिणामापासून वंचित राहणं होय. ओके. म्हणजे तुम्ही भौतिक आणि अभौतिक दोन्ही गोष्टीपासून दूर राहत असाल त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. आणि भारतातलं दारिद्र्य हे बहुआयामी दारिद्र्य आहे. कसं आहे? बहुआयामी. अनेक अंगाने आपण दरिद्री आहोत. अनेक अंगाने आपण दरिद्री आहोत. कळालं का? मग एक कन्सेप्ट कळाल्या का रे? का नाही? सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य कळलं पाहिजे. आणि काय दारिद्र्याच्या व्याख्या बऱ्याच जणांनी केल्या. यांनी स्वामीनाथन यांनी व्याख्या काय केली? कोण सांगते? चला टाईप करा फटकन. आता जर काय रे व्हॉइस टायपिंग आलेली आहे त्यामुळे काय फास्ट करू शकता. चला सांगा लवकर. काजल. अमर्त्य सेन म्हणाले, दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे नव्हे तर मानवी जीवनात अनार्थिक क्षमतेचा अभाव असणे होय, असं म्हणलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. खूप छान. नुसतं एक कीवर्ड लक्षात आलं तरी तुम्हाला स्वामीनाथन यांचं येथे, दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. समुद्राचं बेट लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. खरं आहे. कुणी दिले समुद्र उत्तर उत्तम. काय कीवर्ड न लक्षात ठेवायचं नाही. ही एमपीएससी अशी आहे, त्याला पूर्ण लक्षात ठेवायची गरज नाही. तुमच्या जवळ सगळ्या गोष्टी असणार आहेत, समोर प्रश्न असणार आहे, उत्तरही असणार आहे. फक्त काय करायचं आहे? निवडायचं काम आहे, ओळखायचं आहे. काय म्हणतात? दारिद्र्य रूपी समुद्र बेटावर. बरोबर आहे. दारिद्र्य रूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही.
म्हणजे एखादा लँड आहे तर ते समुद्र, ते काय दारिद्र्याचं समुद्र आहे म्हणतात, ते खोलात जाऊ त्याच्यात, त्यात आनंदात कोणी जगू शकत नाही. खरं आहे. कळालं का? चला आपण आता कन्सेप्ट बघितल्यात, पण नॉर्मल तुम्हाला एकदम रॅपिड फायर घेतो. हे आता सगळ्या कन्सेप्ट हे सगळं सांगितलंय तुम्हाला, बरोबर? हे कन्सेप्ट सगळ्या सांगितल्यात, पण एक रॅपिड फायर घेतो आणि डायरेक्टली अजून एक तुम्हाला NSSO चे जे सॅम्पल सर्वे आपण वापरतो. ओके, तर NSSO च्या सॅम्पल सर्वेसाठी आपण काय वापरतो सर? सांगा बरं, कोण सांगते? NSSO काय करते? उपभोग्य खर्चाच्या आधारे आपण ठरवतो NSSO साठी. मग ते रिकॉल पिरियड वापरते. ते जे जाते गप असत नाही, ती रिकॉल पिरियड वापरते. कोणकोणते बघा, URP, MRP म्हणजे काय रे? MRP आपल्या याच्यावरली MRP होय काय? MRP किती आहे बघते, ते नाही MRP. मिक्स रिकॉल पिरियड, युनिफॉर्म रिकॉल पिरियड आणि काय रे? मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. आता इथं मिक्स करे मॉडिफाईड आहे म्हणजे इथं मिक्स आहे म्हणजे 2 आहे त्याचा अर्थ. मॉडिफाईड मिक्स आहे म्हणजे अजून काहीतरी जास्त आहे. URP, कारण URP किती दिवसासाठी मोजला ते कोण सांगते? URP हे किती दिवसासाठी मोजलं जाते? URP, MRP सांगा लवकर. URP उपभोग्य वस्तूच्या 30 दिवसाचा रिकॉल पिरियड असतो. किती रे? 30 डेज. आणि 1993 आणि 94 पासून वापर करतो आपण. उपभोग्य खर्चाच्या 30 दिवसाचा रिकॉल पिरियड असतो हा. म्हणजे मागच्या, आता तुमच्या दारावर मी NSSचा माणूस आलो, मागच्या 30 दिवसामध्ये तुम्ही कोणकोणत्या काय काय खर्च केले, कशा कशावर खर्च केले 30 दिवसात सांगा. आता 30 दिवसात तुम्ही म्हणणार आहेत का 30 दिवसामध्ये मी घर खरेदी केलं, बरोबर? 30 दिवसात ज्या गोष्टी येतात ते सांगायचे. मी एका बाबा परवाच एखादी काय रेंट दिलो, ओके, माझं घर भाडं दिलं बाबा, किंवा मग तुम्ही सांगू शकाल मी काय हो सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट मोबाईल रिचार्ज केला, बरोबर ना? जे जे महिन्याला खर्च लागतंय ते सांगायचं. मग 30 दिवसामध्ये मागील रिकॉल पिरियड, युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे काय? मागच्या का रिकॉल म्हणजे आठवून सांगायचं आहे मागच्या 30 दिवसामध्ये काय काय खरेदी केले ते. आता मिक्स रिकॉल पिरियड म्हणजे काय? याच्यामध्ये 365 दिवस येतील आणि काय रे 30 डेज येतील. मग आपण 365 दिवसामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये काय खरेदी करतो रे? चप्पल. आता एकदा चप्पल खरेदी केल्यानंतर बार खरेदी करतो काय? आपण काय अंबानी नाहीत दररोज एक खरेदी करायला, बरोबर? तर आपण एकदा खरेदी केलं की 2-2 वर्ष चालते, बरोबर? 4-4 वर्षही चालते. 365 दिवसामध्ये काय काय खरेदी करतो आपण? कपडे, ते काय असेल, कपडे एकदा घेतल्यानंतर बार घेत असतो का सर? नाही. दिवाळीला, दसरा असं आपण घेतो गरीब माणसं. ते म्हणजे 365 दिवसामध्ये आणि 30 दिवस ही काय रे MRP मध्ये येते. 5 प्रकारच्या वस्तू अधूनमधून खरेदी करणारे जे गैरखाद्य आहेत, कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्यावरला, ते 365 दिवस खरेदी जातात. 30 दिवस कोणते रे? 30 दिवसामध्ये इतर वस्तू जे काय, ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत. आता इथं काय असतं रे? MMRP म्हणजे इथं 365 दिवस तर सेम इथल्यासारखं सांगायचं काय आहे ते तुमचं. आणि काय रे 30 डेज आणि काय रे 7 डेज. इथं तुम्ही काय रे उदाहरण रेंटचं देऊ शकता. इथं तुम्हाला कपडे, चपला, जे टिकाऊ वस्तू जे काय ते सांगू शकता. इथं तुमचं रेंट असेल, रिचार्ज असेल, सांगू शकता. आणि इथं काय 7 दिवसामध्ये काय घेणार आहे तुम्ही? जे काय नाशवंत म्हणजे भाजीपाला आणता तुम्ही, ज्याला नॉनव्हेज कार्य करताय, ते अंडी, मटन, चिकन दाबून हाना. हे सगळे 7 दिवस येतात. किंवा तेल, ऑइल, जे काय असेल 7 डेज मध्ये जे लागणाऱ्या गोष्टी आहेत 7 दिवसात. मोकार खाता तो. खाताय का नाही? MMRP म्हणजे खाण्यावर कोणी कोणाला चिडू नये बरं का, बरोबर? कोण काय खातं याला काही महत्व नाही. काही खाऊन विचार चांगले असतील तर तो व्यक्ती चांगला आहे समजायचं. खाण्यावर जायचं नाही, त्याच्या विचारावर जायचं. त्याचं विचाराचं खाणं काय आहे आणि त्याच्या विचाराचं बोलणं काय आहे त्यावर आपण गेलं पाहिजे. खरे की नाही? त्यामुळे बाकी गोष्टी नका बघू. 99-2000 पासून आपण वापर करतो याचा. ओके, लक्षात ठेवा. कोणत्या कालावधीत कोणत्या वस्तूवर किती भोग्य खर्च केले याचं सर्वेक्षण असते. लोकांनी कोणत्या कालावधीत कोणत्या वस्तू खर्च केल्यात याचं हे सर्वेक्षण असते. मग URP म्हणलं काय लक्षात ठेवा? 30 डेज. हे फक्त डेज महत्वाचे इथले.
एमआरपी आपल्याला लक्षात आहे 365 दिवसात काय बाबा एवढे वस्तू खरेदी करू शकते का, आणि 30 डेज इथे मॉडिफाईड मिक्स रेकॉर्ड पिरियड म्हणजे 365 दिवस, 30 दिवस आणि 7 दिवस. मग हे जे काय आपण आता वेगवेगळ्या दारिद्र्याच्या समित्या बघणार आहोत, कोणी म्हणतं युआरपी वापरलो, कोणी म्हणते एमआरपी. युआरपी म्हणजे काय, मग एनएसओच्या फेरीचा वापर. युआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे काय रे, या 30 दिवसामध्ये तुला आठवून सांग बाबा काय खर्च केलास, त्याच्या आधारे ठरवलंय का. मग काय याच्या आधारे 305 आणि 30चा वापर केलाय का. आता रंगराजांनी एमएमआरपीचा वापर केलाय, म्हणजे खरंच चांगलं केलं, म्हणजे सगळ्याच त्यांनी बघितलं. 305 दिवसाचं बघितलं, 30 दिवसाचं बघितलं आणि 7 दिवसाचं बघितलं. बरोबर, बघू आपण पुढे जाऊ. ओके, मग हे कळलं का तुम्हाला. एनएसएसओच्या घरगुती सर्वेक्षण जे आहेत त्याच्या आकडेवारीच्या आधारावर आपण काय करतो, दारिद्र्य रेषा आपली जी काय आहे ओके ती ठरवतो. म्हणजे आपण ठरवतो, म्हणजे जी काय दारिद्र्याच्या समित्या वेगवेगळ्या ठरवतात. ओके, तर आपण या गोष्टी बघितल्यात. आता आपल्याला डायरेक्टली काय बघणं गरजेचं आहे रे, दारिद्र्याचं मोजमाप. आता सगळ्यात महत्वाचं तेच आहे आपलं. हा, एमएमआरपी जास्त कळणार ना, ते आता मॉडिफाईड आहे, आताच लेटेस्ट आहे. अल्ट्रा आहे, अल्ट्रा 25 एकदम क्लिअर. किती मेगापिक्सल आहे सर, 200 मेगापिक्सल. क्लिअर कळलं. चला चला पुढे जाऊया. चला आता दारिद्र्याचं मोजमाप कोणी कोणी केले आपण बघूया. दारिद्र्याचं मोजमाप हे सगळ्यात महत्वाचा आता पॉइंट आहे आपला, दारिद्र्याचे मोजमाप. आणि आपण एमआरपी वगैरे जो आहे ना, निर्देशांक जो आहे सर, एमपीआय म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, जर इथं बघायचं इथं बघू, किंवा मग आपण इंडायसिस ऑफ डेव्हलपमेंट जो विकासाचे निर्देशांक असेल ना आपला टॉपिक, तर त्यामध्ये आपण बघूया. चला मग आता दारिद्र्याचं मोजमाप जे आहे, तर याच्यामध्ये 3 गट करा. आता कधी कधी असं विचारतात की दारिद्र्याचं मोजमाप हे काय रे, दारिद्र्या संबंधित खालपैकी कोणती समिती आहे, याच्या एवढाही प्रश्न इथं सुटून जातो, म्हणून हे आपण बघणं गरजेचं आहे. बघा एवढंच घेतो. चला सगळ्यात महत्वाचं बघा, स्वातंत्र्य अगोदर कुणी कुणी दारिद्र्य मोजलंय, यांचं काय याच्यावर आतापर्यंत एकही प्रश्न आला नाही. ओके, प्रश्नच नाही. ओके, प्रश्न कुठे आहे तेही सांगणं गरजेचं आहे. की बघा काही आता पर्सनल स्वतः म्हणजे हे खाजगी लेवलला जे स्वतःनं मोजले, स्वतः खाजगी म्हणा किंवा काय जी अधिकृत व्यक्तीनं न मोजलेले, म्हणजे अधिकृत संस्थेने न मोजलेले, खाजगी म्हणा कार्य किंवा अर्थतज्ञांनी काढलेलं, स्वतःच्या खाजगी किंवा अर्थतज्ञांनी म्हणा. इथं खाजगी म्हणल्यानं थोडं बरं वाटत नाही, पण ते अर्थतज्ञांनी वेगवेगळ्या त्यांच्या पातळीवर ते काढलेलं आहे. पण हे शासकीय आकारे कोणकोणत्या समिती आहेत, शासकीय किंवा अधिकृत ज्यांचं कामच आहे ते त्यांनीच काम केलं, तर याच्यावरच प्रश्न असतात. किती मी म्हणतोय तर 90% क्वेश्चन म्हणा, 95% म्हणा इथं असतात. इथं कुठले विचारतात, यांनी पहिलं काही इंट्रोड्यूस केलं असेल तर, जसं पीडीओजा कमिटी काय केले रे, पहिल्यांदाच एमपीसीचं इंट्रोड्यूस केले. एमपीएससी नाही म्हणत मी, एमपीसीई, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. तेच महिन्याचा उपभोग्य खर्च. मी उपभोग्य खर्चाचा दारिद्र्य ठरवतो म्हणलो मी आता थोड्या वेळा खाली तुम्हाला. तेच मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. कन्झम्पशन म्हणजे उपभोग्य, खर्च, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. मंथली पर कॅपिटा, मंथली म्हणजे महिन्याला, पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक डोसक्या माग. बरोबर. तर आता अर्थतज्ञ कोणकोणते आहेत बघा आतापर्यंत. पीडी ओझा, दांडेकर वर्रद, दांडेकर वर्रद, म्हणजे तुम्हाला दारिद्र्या संबंधित कोणती समिती होती त्यासाठी हे फायद्याचे आहेत, बाकी काही नाही. बीएस मिनास, त्यानंतर पीके वर्धन, मोंटेसिंग अहलुवालिया, त्यानंतर डी कोस्टा आणि गौरवदत्त मार्टिन रिवेलियन. असे बरेच आहेत. ओके, किमान एवढे तरी आपला, कारण नुसते नावं माहित पाहिजे. याच्याबद्दल मेन कोणाबद्दल बघायचे, यांच्याबद्दलच माहिती बघायची. ओके, हे एवढेच कार्य यांच्यावरच प्रश्न विचारू शकतात. आणि गौरवदत्त मार्टिन रिवेलियन यांचं कार्य टीपीजी आहे.
टोटल पॉवर्टी गॅप इंडेक्स याच्यावर विचारू शकतात. ओके, हे दोनच, या दोन बद्दलच खरं तर माहिती बघणं गरजेचं आहे. काय ते पण काय लय डीप जायची गरज नाही, थोडं थोडं माहित पाहिजे. ओके, मग असं एवढी लय समित्या कसं करू, आता कसं होईल माझं, कसंही होईना बरोबर होते, काही नाही काही टेन्शन घ्यायचं नाही. कॅलरीज 2250. गणेश पवार, खूप छान बेटा. स्वातंत्र्य अगोदर राष्ट्रीय उत्पन्न समिती, बॉम्बे योजना यांनी किती सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. दादाभाई नौरोजींनी एक सांगितलंय आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीने एक सांगितलंय. सांगा, तुम्हीच सांगून टाका इथं, काही नाही. बॉम्बे योजना 75 रुपये. कितना बताया रे. दादाभाई नौरोजी यांनी काय रे, त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी दारिद्र्य सांगितलंय. कशाच्या आधारे? प्रवासी हमालाच्या आधारे. बरोबर ना रे? प्रवासी हमालासाठी निर्वाह खर्चावर आधारित दारिद्र्य तयार केली कुणी? तर दादाभाई नौरोजी यांनी. त्यांनी 16 ते 35 रुपये प्रतिवर्ष सांगितलंय. किती? 16 ते 35 रुपये. इथंच लिहा, काही गरज नाही डिटेल बघायची. ओके, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली, कोण सांगते? राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणलात तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न समिती 38 ला स्थापन झाली, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशाखाली. जनसामान्यांसाठी पुरेसे जीवनमान सुनिश्चित करण्यासाठी एक आर्थिक योजना होती. हे किमान जीवनमान खर्चाच्या आधारित 15 ते 20 रुपये प्रतिमाह. किती रे? 15 ते 20 रुपये हे प्रति महिना होतं. ओके, आणि बॉम्बे योजना किती सांगितलं? 75 रुपये, 75 रुपीज. बरोबर ना? 75 रुपीज प्रति वर्ष, 75 रुपये. बस एवढं लक्षात ठेवा. बॉम्बे योजना 75 रुपये सांगितलं, राष्ट्रीय उत्पन्न समिती 15 ते 20 रुपये सांगितलंय, 16 ते 35 रुपये दादाभाई नौरोजी यांनी सांगितलंय. आणि काय रे, एवढंच. यांनी कुठलं पुस्तक आहे यांचं? दादाभाई नौरोजी यांचं काय रे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं. बस संपलं. प्रवासी हमालाच्या निर्वाह खर्चाच्या आधारावर यांनी ठरवलंय. प्रवासी हमालाच्या, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. इथला कार्यक्रम संपला तुमचा. ओके, इथं पण आपण हे दोनच बघणार आहेत. ओके, बाकी तुम्हाला मेन लेक्चरवर सगळं सांगितलं, पण हे दोनच सांगणार आहे मी इथं, काय गरज नाही बाकी सांगायची. ओके, आता शासकीय अधिकृत जे आहेत इथं मात्र माझा 90% वेळ इथं जाणार आहे आता. ओके, यही तो हमारा गेम है, आपको करे अच्छी तरह से इधर फसाने का, इधर लेके जा रहे आप. पण फक्त एक कारण हे अभ्यास म्हणजे काय, एक म्हणजे मजा म्हणून केलं पाहिजे. असं तुम्ही जर दडपण घेऊन केलात ना, ते लक्षात राहत नाही. ओके, आता आपल्याला कोण बघायचंय? पहिलं धनंजय गाडगीळ कार्यगट जे आहे, गाडगीळ कार्यगट. पहिला. दुसरा अलग कार्यगट. तिसरा लकडावाला. चौथा तेंडुलकर, सुरेश तेंडुलकर तज्ञ गट. 5वा रंगराजनजी. 6वा पनगडिया अहवाल. ओके, बघा आता याच्यामध्ये अजून याच्यामध्ये 90-95% जर याच्यावर जर प्रश्न समजा काही आला तर त्यामधले हिरो ही आहेत, यांच्यावर विचारतो. पुन्हा तेंडुलकर आणि रंगराज, मी जिथे क्वेश्चन मार्क करतो त्याला पाठच करून टाकायचं, तिथे ठेवायचंच नाही, बरबाद करून सोडायचं त्याला. ओके, लक्षातच. माझा बघा, धनंजय गाडगीळ कार्यगट 1962चा आहे. समोर बघणार आहोत आपण, काय गरज नाही खरं तर, बघू समोर. ओके, 1977 वगैरे. ठीक आहे. लकडावाला कार्यगट कधीचा आहे? 1993. आणि 2005चं याच्यावर विचारलं कधीच आहे ते वगैरे. ओके, म्हणजे लकडावालावर पण विचारतात, असं नाही की विचारत नाहीत, पण तिथं कमी. 2005 हे 2012 15 वगैरे जे काय असेल. ओके, पनगडी यावं. मग आता हे आपल्याला माहित पाहिजे. इथं आपले प्रश्न जास्त आहेत. आता हे आपण नंतर बघणार अर्थज्ञानचं, पण आता शासकीय किंवा अधिकृत आकडेवारी या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, वाचून आलात का? कोणी कोणी वाचून आलं रे? अय, हे वाचून आलात का? नाही वाचून आलात तर मग लक्षात येणार नाही आकडेवारी. काही नाही, गरीब कोण आहे, कोण मोजलंय बघायचं. देशात एवढं दरिद्री आहे म्हणलंय, त्यानं एवढं आहे म्हणलंय, पण तेच आपले आपण ते सगळ्याच लक्षात ठेवायचे, बाकी काय लय मोठं काम नाही आपलं. ठेवायचं ना. सर पाणी घ्या प्लीज. काही नाही अवघड, काही नाही.
चला आता पहिलं एक एक 62चं DR गाडगीळ कार्यगट बघूया. धनंजय गाडगीळ कार्यगट बघा. आता इकडे बघा रे आता सगळ्यांनी. पहिला कार्यगट DR गाडगीळ कार्यगट. त्याच्या अगोदरही कारण जी काय आहे याच्या अगोदर जर कोणी बघला असेल तर बघा पहिलं बॉम्बे योजनेच्या अगोदरही पॉवर्टीवर पहिलं माहिती 57 मध्ये इंडियन लेबर कॉन्फरन्स मध्ये झाली होती आणि 58 मध्ये न्यूट्रिएंट ऍडवायझरी ग्रुप देखील स्थापन केलं होतं. एका प्रौढ व्यक्तीला दैनंदिन 2300 कॅलरी ऊर्जा व 62 ग्राम प्रथिनाची आवश्यकता असते असं कारण न्यूट्रिशन ऍडवायझरी ग्रुपनं सांगितलं होतं. कधी 1958 मध्ये 1958 मध्ये. ओके, ते पण लक्षात ठेवा, पण गरज नाही एवढी. बघा पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये यांनी काय सांगितलं तुम्हाला. कारण दुसरा इथं आपण दुसराही बघून घेऊ. कोणतं तर YK अलग कार्यगट. अलग ही हटके कार्यक्रम आहे. यांच्यावर प्रश्न असतात पण यांच्यावर एवढे नसतात. ओके ठीक आहे. बघू आपण. बघा यांनी किमान राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी म्हणजे कशासाठी दारिद्र्य मोजण्यासाठी याचा अर्थ म्हणजे कशासाठी केलंय किमान काय राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी सगळे तेच केले. किमान राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी यांनी काय केले रे ही गाडगीळ कार्यगट स्थापन केले. बघा पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये यांनी काय सांगितलंय बघा. पॉवर्टी लाईन प्रत्येक मध्ये मी येणार बघा. पॉवर्टी लाईन बास्केट. ओके, मग पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये यांनी काय गृहीत धरलंय फक्त अन्न घटक म्हणजे अन्न घटकाच्या आधारेच यांनी दारिद्र्य ठरवलंय. बघा लक्षात ठेवा. मग यांनी काय रे बघा ग्रामीण किती सांगितलंय बघू आपण. मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर MPC माहिती आहे ना रे. म्हणजे MPC इथं MPC असं वाक्य येणार आहे. MPC म्हणजे काय रे ही एका महिन्याचं प्रति व्यक्तीला किती उपभोग्य खर्च आहे. उपभोग्य खर्चाच्या आधारेच आपण दारिद्र्य ठरवतो बरोबर. म्हणजे हे M म्हणजे काय रे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन म्हणजे उपभोग्य एक्सपेंडिचर म्हणजे हे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे प्रत्येक ठिकाणी येणार आहे तुम्हाला. म्हणजे प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग्य खर्च कशाच्या आधारे ठरवलंय माहिती आहे आपल्याला. कारण NSSOच्या वेगळ्या रिकॉल पिरियडच्या आधारे ह्या वेगळ्या समित्यांनी ठरवलेल्या आहे बरोबर. आता पहिलं सुरुवातीला त्याने मेडिकल जे काय कौन्सिल आहे त्याच्या आधारे ही करत त्यावेळेस URP MRPचं काही नव्हतं भानगड 93-94 मध्ये. ओके, यांनी मात्र मेडिकल कौन्सिलच्या आकडेवारी सुरुवातीला वापरलेली आहे. ओके, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग्य खर्च याचा अर्थ असा होतो. ओके, हे लक्षात घ्या पहिलं. मी ना ते MPC म्हणल नाही तर म्हणताल की काय म्हणतं रे हे बरोबर. बघा आता मग यांनी ग्रामीण हे लक्षात ठेवावं लागेल. ग्रामीण आणि शहरीसाठी MPC किती सांगितली, वार्षिक किती सांगितले बघू. वार्षिक. ओके, वार्षिक किती सांगितले आणि प्रति कुटुंब किती सांगितले. प्रति कुटुंब कधी लक्षात ठेवायचं बघा. इथं कुठेही तुम्हाला प्रति कुटुंब म्हणेल ना मी तर काय जायचं 5 जणांचं कुटुंब गृहीत धरायचं. आता ग्रामीणसाठी 20 रुपये आणि शहरीसाठी 25 रुपये सांगितले बघा रुपये. MPC मंथली पर कॅपिटा म्हणजे महिन्याला 20 रुपये ग्रामीण भागामध्ये जे काय त्यांचं जगण्यासाठी जे अन्न घटक त्यांना मिळवण्यासाठी किमान उपभोग्य खर्च करण्यासाठी 20 रुपये खूप झाले असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस. 1900 कधीच रे 62चा कार्यगट आहे 1962. 1962 ला 20 रुपये खूप झाले त्यांचं म्हणणं होतं बरोबर. आणि वार्षिक 240 रुपये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भाग कुठेही बघितलात ना शहरी भागामध्ये जास्त रुपये लागतात बरोबर ना रे. खर्च जास्त असतो शहरी भागामध्ये. आताही तुम्ही शहरामध्ये खेड्यामध्ये राहून बघा बरोबर. का तर खेड्यामध्ये कमी खर्च असण्याची काही म्हणजे हे काय रे तर मागणी कमी पुरवठा अधिक आहे आणि इथं काय शहरामध्ये मागणी अधिक आहे पुरवठा कमी आहे. आता घर पाहिजे तुम्हाला काय रे मागणी अधिक आहे घरांची पण पुरवठाच कमी आहे. खेडेगावामध्ये काय रे खूप जणांचे घर राहतात बाबा किती मोकळे राहतात म्हणजे तिथं काय उपलब्धता खूप आहे. बघा मागणी कधी होते रे उपलब्धता अधिक असेल तर मागणी कमी होते. आता मातीची उपलब्धता आहे का रे सगळ्या जागी माती आहे तुम्ही माती घ्याल का नाही ना. मातीची मागणी कोणी करते का एक सांगतोय. म्हणजे पाणी उपलब्धता मोठ्या प्रमाणात स्वस्त आहे
तेच जर तुम्हाला विचारलं का रे मातीमध्येच सापडणारा जो काय आहे, ओके, त्याच्यामध्येच सोनं, का रे मागणी, का रे पुरवठा कमी आहे त्याची आणि मागणी अधिक आहे, म्हणून त्या वस्तूची किंमत वाढते. कधी लक्षात ठेवायचं, जर मागणी पुरवठा कमी असेल, अगदी कमी असेल आणि मागणी खूप असेल तर त्या वस्तूची व्हॅल्युएशन वाढते. मग शहरामध्ये आलात का रे प्रत्येक गोष्टीची, घराची असेल, कशाची असेल, मग भाजीपाला असेल, त्याची मागणी अधिक असते. खेडेगावामध्ये मागणीचा संबंधच येत नाही भाजीपाल्याचा. रामराव, काय तुमच्या वावरात काय भाऊ आहे ना, काय पाहिजे? भेंडी वगैरे बघायला आलतोय. ती भेंडी स्वतःच रामराव इतका तोडून देते, 2-4 किलो घेऊन जा म्हणते. दिलदार व्यक्तिमत्व कोण असेल तर शेतकरी आहे मित्रांनो. कारण जो ज्याला सगळ्यात राजा माणूस कोण असेल तर शेतकरी आहे. आणि आज का रे गरीब हा गरीब होत चाललाय म्हणत नाही मी, गरीब हा श्रीमंत होत चाललाय, श्रीमंत हा गरीब होत चाललाय. का? खाण्याच्या बाबतीत तरी सध्या. अरे शेतकरी हा खरंच ताजं अन्न खातोय, चुलीवरला अन्न खातोय. आज ती उलट होत चाललंय. आम्ही 5 स्टार मध्ये जाऊन का रे म्हणजे कुठं का रे काय अशा पर्यटनाला जाऊन आम्ही काय बघतोय, त्या ठिकाणी जाऊन एका दिवसासाठी तरी का होईना आम्हाला, आम्ही पैसे खर्च करून चुलीवरलं खायला बघतोय. आम्हाला रोज चुलीवरलं मिळतंय आणि हे 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन 20-25 दिवसाचं शिळं ते बर्गर खाते, 25 दिवसाचं शिळं बर्गर खाते. आणि आमचं हे सकाळी सकाळी आई ताजी केलेली करे बाजरीची भाकर आणि लगेच काढून आणलेले दूध. अरे तुम्हाला दूध खरं प्युअर मिळते का? खरं सांग, कधीच मिळत नाही. लगेच दार धरलं, दूध धरलं आणि लगेच आणून दिलं जातं ताजं दूध. या दुधामध्ये, तुमच्या दुधामध्ये 90% केमिकल आहे. हा, एवढं करे गाई म्हशी ढोरच नाही तर दूध कुठून आलं एवढं भारतामध्ये? ते तुम्ही पनीर खाता ना, पनीर व्यायाम करून येणारी कोणी बरेच जण पनीर खातात, ते पनीर निवळ बोगस आहे. मला खरंच सांगतोय, रियालिटी आहे. किती तुम्ही स्वतः घरी तयार करून बघा पनीर, बरं किती दूध लागते बघा. आणि तेवढ्या दुधाची किंमत आणि ते करण्याची मेहनत आणि ते देतात किती बघा, स्वस्त. मग शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. पनीर तर अजिबात खायला नाही पाहिजे. म्हणजे आला विषय म्हणून बोलतोय. म्हणजे श्रीमंत हा गरीब होत चाललाय आणि गरीब हा श्रीमंत होत चाललाय. 5 स्टार मध्ये जाऊन शिळं खाते 8 दिवसाचं आणि हे इथं का रे खेड्यात का असणार, पण याला का रे कुठेही असो गरीब हा का रे त्याला ताजं खायला मिळतं, ते बी चुलीवरलं. ऑर्गॅनिक, तुझ्यापेक्षा तरी ऑर्गॅनिक आहे. बघा म्हणजे डॉक्टर म्हणतो DR गाडगीळ, कार्यगट 1962, धनंजयराव गाडगीळ आहे. ओके, किमान राहणीमानाच्या पातळी ठरवण्यासाठी यांनी काय सांगितलं बघा, म्हणजे महिन्याला ग्रामीण भागात 20 रुपये सांगितलं, शहरी भागात 25 रुपये सांगितलं. मग आता 20 रुपये इथं जर प्रति कुटुंब काढायचं तर 20 गुणिले 5 करा, 100 रुपये. इथं का रे 25 गुणिले 5 करा, काय होते 125 रुपये प्रति कुटुंब, म्हणजे 100 रुपये आणि 125 रुपये प्रति कुटुंब. MPC, मंथली MPCE म्हणतो, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. हे लक्षात ठेवायला बघा, वार्षिक 240 आणि करे ग्रामीण भागात आणि शहरी भागात 300 रुपये. ओके, हे लक्षात ठेवावं लागेल. आता YK अलग कार्यगट, करे YK अलग कार्यगट बघूया आपण. YK अलग कार्यगट, YK अलग कार्यगट. हा, YK अलग कार्यगट. नाव काय ते नाव तुम्ही लक्षात ठेवा, करे टास्क फोर्स ऑन प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कन्झम्पशन डिमांड. हे YK अलग कार्यगटाचं नाव आहे. तुम्हाला नोट्स मध्ये पण दिलेलं आहे, ते लिहून काढा. ओके, आता आपला महत्वाचं काय इथं, स्थापना कधी झाली? जुलै 1977 मध्ये. अहवाल कधी दिलाय? जानेवारी 1900. करे अहवाल हे महत्वाचं आहे. हे विचारू शकतात बरं का याच्यावर पण. ओके, मग हे पहिला पॉईंट तुमचा झाला इथंच. ओके, सदस्य कोण होते काय, मी सदस्य पण दिले तुम्हाला, त्याची गरज नाही, त्याच्यावर प्रश्न विचारत पण नाहीत. आपला जनरली कशावर विचारलं रे, सगळ्यात महत्वाचं उष्मांक आधारित MPC जे काढलेलं आहे, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे काढलंय, किंवा उष्मांक आधारित ज्यांनी पहिल्यांदा करे YK अलग कार्यगटापासून करे उष्मांक आधारित गृहीत धरायला सुरुवात केली. ओके, उष्मांक आधारित धरून MPC काढला यांनी. ओके, केवळ अन्न घटक गृहीत धरून बघा, पॉवर्टी लाईन बास्केट, याच्यात अन्न घटक गृहीत धरला. या अन्न घटकाला गृहीत धरून
उष्मांकावर म्हणजे किती उष्मांक मिळवण्यासाठी किती रुपये लागतात, उष्मांक आधारित एमपीसी काढलाय. मग किती उष्मांक सांगितलं बघू आपण. ओके, तर यांनी बघा ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी हे महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण यांचंच ऍज इट इज लकडावाला यांनी वापरलंय. ग्रामीणसाठी काय सांगितलं बघा, कॅलरी 2400 कॅलरी सांगितले प्रतिदिन. ग्रामीणसाठी 2400 कॅलरी, शहरीसाठी 2100 कॅलरी. म्हणजे 2400 कॅलरी मिळवायसाठी काय रे, जरी ग्रामीणमध्ये 2400 कॅलरी मिळवायचं असेल तरी कमी रुपये लागणार, बरोबर ना. मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर किती सांगितलं त्यांनी, 49.9 रुपये. आणि इथं किती सांगितलंय, 56.64 रुपये शहरी भागात. 2100 कॅलरीज, कारण शहरी भागामध्ये बसून काम असते, ग्रामीण भागामध्ये जाऊन बघ शेतामध्ये पंप मारावं लागते, फवारणी, पाणी टाकावं लागते फवारणीला, नांगर धरावं लागतंय, वकर धरावं लागतंय, दुंडे चालवावं लागतात. ग्रामीण शहरी, मग हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके, आणि 73-74 मध्ये ग्रामीण भागामध्ये 56.4% आणि शहरी भागामध्ये 49% दारिद्र्य सांगितलं. ते काय लक्षात ठेवायची गरज नाही एवढं 28व्या एनएसएस फेरीनुसार, पण हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावं लागेल, व्हेरी इम्पॉर्टंट. हे मी जिथं खूप महत्वाचं आहे म्हणतो ना, ते लक्षात ठेवायचं. ओके, 2400 कॅलरी, 2100 कॅलरी आणि 56.64 आणि 49.9 रुपये. ओके, बघा वायके अलग कार्यगट स्थापन जुलै 1977, अहवाल जानेवारी 1979 आणि पीएलबी म्हणजे पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्न घटक गृहीत धरलाय, त्यावर त्यांनी उष्मांक आधारित म्हणजे उष्मांकाचा पहिल्यांदा वापर केलाय आणि उष्मांक आधारित मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर त्यांनी काढलंय. त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर 49.9 रुपये लागलं सांगितलंय. आणि 2100 कॅलरीज म्हणजे किमान 2100 कॅलरीज त्यांना दररोज, तर मग त्याला 56.64 रुपये खर्च येईल असं म्हणतात. ओके, हे कॅलरीज प्रतिदिन आहेत बरं का, प्रतिदिन असतात. हा, 49 आणि 56 लक्षात ठेवू शकता. खूप छान आला लक्षात. त्यानंतर आता तिसरा डीटी लकडावाला बघूया आपण. तिसरं जे आहे, तिसरा सगळ्यात महत्वाचा डीटी लकडावाला. डीटी लकडावाला बघा एकदम शांततेत बघा, डीटी लकडावाला. आता लकडावालावर बरेच प्रश्न विचारतात, मी अगदी सोपं करून दिले तुम्हाला. लकडावालाची सगळी आकडेवारी सोपी करून दिली, ती लक्षात ठेवावं लागेल. फक्त मी दिल्यानुसार करा. इथंही तुम्हाला काय करायचं, नॉर्मल बघा 20 रुपये 25 रुपये मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर, तिथं 49 आणि 56 रुपये. ओके, इथं कॅलरी सांगितले की नाही, इथं कॅलरी सांगितले. कॅलरीज सगळ्यांची एकदाच मी शेवटी सांगणार आहे अजून. ओके, कोणाचे 2400, 2100, 2090, 2155, 2250, जे काय एवढेच कॅलरीज आहेत. तेवढेच कॅलरी कोणाकोणाचे कोणी शिफारस केली ते सांगून टाकलं, कार्यक्रम संपला. ओके, प्रश्न बाहेर जाणार नाही, ते त्या पद्धतीनं केलं पाहिजे. ओके, चला आता काय स्थापना काय झाली, कोण सांगते. एक्सपर्ट ग्रुपचं नाव काय या लकडावालाचं, एक्सपर्ट ग्रुप ऑन एस्टिमेशन ऑफ प्रोपोर्शन अँड नंबर ऑफ पुअर्स असं आहे. बघा कधी स्थापन केले, सप्टेंबर 1989. बघा सप्टेंबर 1989. कुठे गेलं रे आपण आता लिहिलेलं, ठीक आहे. मग कधी स्थापन केले, प्लॅनिंग कमिशन स्थापन केलेलं आहे 1989 बरोबर. आणि जुलै 1993 अहवाल दिलाय. हे खूप महत्वाचं आहे बघा, अहवाल जुलै 1993 आणि याचं प्लॅनिंग कमिशननं कार्य स्वीकार पण केलाय बरं का. ओके, कधी 1997 स्वीकार केलाय. 97 ते जवळजवळ 2011 पर्यंत यांचंच होतं ऍक्सेप्ट केलेलं. मग नंतर मग कार्य तेंडुलकरचं स्वीकारलं, बरोबर. 97 ते जानेवारी 2011 पर्यंत, जानेवारी 2011 पर्यंत. बरोबर आहे. इकडे लक्ष द्या, हे आकडे खूप महत्वाचे आहेत. सप्टेंबर 1989 स्थापन, अहवाल जुलै 1993. हे लक्षातच ठेवा, लक्षात ठेवा. डीटी लकडावाला खूप महत्वाचा आहे. यांनी मात्र डीटी लकडावाला यांनी मात्र काय केलं रे बाबा, कोणाचा अलग कार्यगटाचाच ऍज इट इज वापर केलाय. अलग कार्यगटाच्या गोष्टी त्यांनी ऍज इट इज स्वीकारल्यात. कोणतं, कॅलरी निकष, कोणकोणत्या अलग कार्यगटात त्यांनी ऍज इट इज स्वीकारल्यात बघा.
पहिलं पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये यांनीही अन्न घटकच त्यांच्यासारखंच गृहीत धरलं. आणि दुसरी बाब, यांनी सेम का रे पॉवर्टी लाईन बास्केट तुम्हाला सांगितले अन्न घटकच गृहीत धरलाय. दुसरा, त्यांनी काय केलं रे, अलग कार्यगटांना जे कॅलरी निकष सांगितलेला आहे, कॅलरी निकष यांनी कंटिन्यू केले. म्हणजे कॅलरी निकष किती सांगितलं होतं रे, ग्रामीणसाठी 2400 कॅलरी आणि शहरीसाठी 2100 कॅलरी, यांनीही तेच वापरले. म्हणजे इथं लागणारे 49 रुपये असेल, इथं लागणारे 56.64 रुपये असेल, हे ऍज इट इज कंटिन्यू केले. बरोबर. फक्त यांचं काय वापरलं रे, यांनी काय केलेलं आहे, जो एकच राष्ट्रीय आणि राज्य लेवलला एकच दारिद्र्य रेषा निश्चित केली होती अलग कार्यगटानं, ती मात्र लकडावालानं स्वीकारली नाही. आणि दारिद्र्य मोजण्यासाठी यांनी काय केलं होतं, सीएसओचा किंमत निर्देशांक वापरला होता. मग सीएसओचा किंमत निर्देशांक वापरून मग यांचं म्हणणं होतं, सीएसओचा किंमत निर्देशांक जीडीपी साठी वगैरे ते ठीक आहे बाबा, पण दारिद्र्य काढण्यासाठी हे किंमत निर्देशांक वापरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर आपण काढू पण शकत नाही. या दोन गोष्टी मात्र त्यांच्या स्वीकारल्या, कुणाच्या, अलग कार्यगटाच्या. बाकी आता आपण शिफारशी बघूया. लकडावाला समितीच्या शिफारशी महत्वाच्या आहेत. एकदम सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला काय जास्त मी लिहून देतोय वगैरे नाही, फक्त एवढंच, म्हणजे जास्त तुम्हाला डीप जाण्याची गरजही नाही, थोडं थोडं केला तरी सफिशियंट आहे. हा, फिशर इंडेक्सचा वापर, ठीक आहे. अन्न घटक बघा, यांना शिफारशीमध्ये घ्या, अन्न घटक पॉवर्टी बास्केटमध्ये अन्न घटकच गृहीत धरलाय. दुसरा, करे दारिद्र्याची पुनर्व्याख्या यांनी केली नाही. म्हणजे अलग कार्यगटाचंच वापरलंय. अलग कार्यगटाने काय सांगितलंय, ग्रामीणसाठी 2400 कॅलरी आणि शहरीसाठी 2100 कॅलरी, ते ऍज इट इज यांनी वापरलं. तिसरा पॉइंट अजून काय केलं यांनी बघा, एमपीएससी साठी एनएसओसीच्या युआरपी आणि एमआरपीचा वापर केलाय. युआरपी आणि एमआरपीचा वापर केलाय, म्हणजे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर काढण्यासाठी याचा वापर केलाय. चौथा पॉइंट काय रे, वेगळ्या राज्यात वेगळ्या किंमत पातळ्या, त्यामुळं वेगळ्या राज्यात दारिद्र्याच्या वेगळ्या ठरवण्यात आल्या. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये यांनी काय केले रे, वेगवेगळी दारिद्र्य ठरवली. एवढेच यांचे पॉइंट लक्षात ठेवा. शिफारशी ओके. काय रे, अन्न घटक दारिद्र्याची पुनर्व्याख्या केली नाही. ग्रामीणसाठी 2400 आणि शहरीसाठी 21 सांगितलं. युआरपी एमआरपीचा वापर केला. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी त्यांनी दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, त्यांनी आता दारिद्र्य कसं मोजलेलं आहे किंवा किती काढलेलं आहे हे आपला महत्वाचं आहे. बघा, आता त्यांनी काय केलं रे, जनरली ते कधी स्थापन झालेले आहे, लकडावाला कमिटी वगैरे 89 मध्ये, बरोबर. आणि 93 मध्ये त्यांनी अहवाल पण दिलाय. स्थापन कधी झालाय, 89 मध्ये. पण ते मागची आकडेवारी काढू शकतात का? हो, काढू शकतात. कशाच्या आधारे? किंमत निर्देशांकाच्या आधारे, बरोबर. की त्या वर्षीचा किंमत निर्देशांक किती होता त्याच्या आधारे काढू शकतात. मागची आकडेवारी ही काढू शकतात. तुम्ही असं समजू नका सर मग यांनी मागचं कसं काढलं. ओके. म्हणजे ते काय करतात की बघा, सीपीआय, डब्ल्यूपीआय वगैरे बघितलं असेल, होलसेल प्राइस इंडेक्स, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. ओके. मग या सीपीआय जे असतात, सीपीआय असेल तर सीपीआयच्या आधारे, म्हणजे ते किंमत निर्देशांकाच्या आधारे काय केलं जाते, तर मागची देखील आकडेवारी, आधारभूत वर्ष जे सीपीआयचे आधारभूत वर्ष, हे आधारभूत वर्ष वेगळे राष्ट्रीय उत्पन्नाचे गृहीत धरसाल. ओके. बघा, यांनी काय केले, आधारभूत वर्ष 73-74 वापरून त्यानंतरच्या दारिद्र्य ठरवण्यासाठी त्यांनी काय केलं बघा, पिन चेंज करू का? बघा, आधारभूत वर्ष 73-74 वापरून आधारभूत वर्ष 1973-74 हे वापरले. वापरून त्यांनी काय केले, ग्रामीण भागासाठी काय केले रे, ऍग्रिकल्चर लेबर या निर्देशकाचा त्यानंतरच्या दारिद्र्य ठरवण्यासाठी बघा वापरून ठरवण्यासाठी ग्रामीण भागासाठी सीपीआय ऍग्रिकल्चर,
ऍग्रिकल्चर लेबरचा वापर केलाय. तर शहरीसाठी सीपीआय इंडस्ट्रियल वर्करचा वापर केलाय. ओके, लक्षात ठेवा. वापर करून त्यांनी काय केलंय, पुढील आकडेवारी काढली. म्हणजे मी खालील लिहितो, खालील आकडेवारी त्यांनी काढली बघा दारिद्र्याची. म्हणजे ना मागची काढताय ते पुढची काढतात याच्यानं. बघा लक्षात ठेवा, आधारभूत वर्ष 73-74 वापरून एक आधार वापरला त्यांनी, फक्त 73. कोणतं आधारभूत वर्ष वापरलं विचारू शकतात. 73-74 वापरून त्यानंतरचे दारिद्र्य रेषा त्यांनी कुठल्या, मागच्या असो पुढच्या असो, म्हणजे त्यांनाच तर आपण 89 ला केले, पण त्यांनी मागच्या 73-74 पासून आकडेवारी काढली तर डायरेक्ट 4-5 पर्यंतची आकडेवारी काढली लकडावाल्यांनी. पण हे कसं काढलं मग त्यांनी, तर ग्रामीण भागासाठी ऍग्रिकल्चर लेबरचा वापर केलाय आणि शहरीसाठी सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रियल वर्करचा वापर केलाय. आणि याचा वापर करून त्यांनी काय केले, वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा काढल्यात. ओके, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. हा, ग्रामीण ऍग्रिकल्चर लेबर आणि शहरीसाठी इंडस्ट्रियल वर्कर आधारभूत वर्ष 73-74 हे लक्षात ठेवावंच लागेल. आता बघा, हे तुम्हाला कारण एनएसएसओची फेरी हे सगळ्यात महत्वाचं बघा. आता एकदम शांततेने बघा, कारण हे तुम्हाला आता एनएसएसओ फेरी मी काय काय लिहितो बघा. आता इथं दिसतंय ना, एनएसएसओची फेरी, त्यानंतर कोणत्या वर्षाची दारिद्र्य रेषा काढतोय आपण ते, त्यानंतर दारिद्र्याचं प्रमाण. आता तुम्ही ग्रामीण शहरी लक्षात ठेवला तर पागल व्हाल इथं, आलं का लक्षात. त्यानंतर काय बघायचं रे, दारिद्र्याचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे वगैरे, एवढंच बघायचं. मग आता दारिद्र्याची फेरी करे ही 28वी फेरी, सॉरी एनएसएसओची फेरी 28वी फेरीमध्ये कोणतं वर्षाचं काढलंय बघा. 28व्या फेरीमध्ये 73-74 आकडे चुकू नये म्हणून मी काय रे तुमचं अगदी 73-74 बघा. आता ही 28वी फेरी आपण एक एक फेरी 28वी, 32वी, 38वी, 43वी ही मी जसं लिहितोय तसंच लिहा. त्यानंतर काय 50वी, 55वी आणि काय 61वी. ओके, बघा मी हे ह्या कार्य एनएसएसची कोणती फेरी वापरली ते लिहिले. ओके, आणि त्याचं वर्ष कोणतं आहे. ओके, कोणत्या वर्षात दारिद्र्य काढलंय, त्या वर्षामध्ये भारतामध्ये टोटल प्रमाण किती होतं आणि दारिद्र्याचं प्रमाण कोणत्या राज्यात सर्वाधिक होतं, एवढाच बॉक्स लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात नका ठेवू. बघा 73-74 प्रमाण किती सांगितलं, 51.3%. टोटल भारतामध्ये 73-74 मध्ये बघा एनएसएसओच्या 28व्या फेरीनुसार 1973-74 मध्ये लकडावाल्यांनी किती भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं असं विचारतील. 51.3%. आणि सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण ओरिसा, सगळं ओरिसा आहे. फक्त जर कोणतं रे 50वी 93-94 इथंच फक्त बिहार आहे, सर्वाधिक असणारा बिहार आहे. बिहार 54.9% आहे, हे लक्षात ठेवा. फक्त इथं का एकच आहे, बाकी सगळं ओरिसा आहे. इथून तिथून मी काय लिहू शकतो, आता ओरिसा लिहू शकतो. बघा सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण जे आहे बघा 73-74, त्यानंतर 77-78, त्यानंतर 1983-84 हे सगळे आकडेवारी त्यांनी काढलेली आहे. 1987-88, 1993-94, 1999-2000 आणि 2004-05. ओके, मग 4-5 मध्ये बघा सगळ्या वर्षामध्ये या 93-94 मध्ये, 77-78 मध्ये, 83-84 मध्ये, 87-88, 93-94, 99-2000, 4-5 या सगळ्या वर्षामध्ये काय सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण कुठं होतं विचारू शकतात. तर कुठं रे, तर ओरिसाच. इथंही मी लिहेल काय, ओरिसा. ओरिसा सोपं जाते की नाही तुम्हाला, बघा लक्षात ठेवा. ओरिसा एकच आहे व्हाईट. ओके, ओरिसा
आता किती प्रमाण होतं लक्षात ठेवायची गरज नाही बघा, तुम्हाला हे एवढं डीप विचारणार नाही ते. ओके, मग 4-5 लिहू, लक्षात ठेवू शकता 46.47% वगैरे, पण काही गरज नाही. पण हे एकच आहे म्हणून मी तुम्हाला इथे लिहून दिले. पण जनरली नॉर्मल, कारण आपण खूप डीप जाण्याचा प्रयत्न करतो पण कधी प्रश्नच येत नाही त्याचा. पण नॉर्मल लक्षात ठेवा की दारिद्र्याचं सर्वाधिक प्रमाण म्हणलं तर सगळ्या ठिकाणी ओरिसा आहे, फक्त बिहार 93-94 आहे म्हणायचं, कारण लकडावालानुसार. ओके, सर्वाधिक प्रमाण आणि सगळ्या ठिकाणी सर्वाधिक दारिद्र्याची लोकसंख्या तर युपी मध्येच आहे कंटिन्युअसली, त्याचं काही असं विशेष नाही. बघा, कारण दारिद्र्याचं प्रमाण बघा आता 77-78 मध्ये, 77-78 मध्ये 51.3%, त्यानंतर 44.5%, 38.9%, कमी कमी होत गेलेला आहे, कमी कमी होत जाणारच ना. 36%, आता पण इथं मात्र थोडा फरक झाला, 26%, पण इथं 26% झालं 99-2000 मध्ये, पुन्हा मग 4-5 मध्ये वाढवलं बघा, 27.5% केले. हा थोडासा डिफरन्स लक्षात ठेवा. ओके, हे आकडे एवढे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत, पर्याय नाही. 44.5%, 38.9% आणि 36%, 99,000 26.1% आणि 27.5%. मग हे तुम्हाला असाच टेबल तयार करून घ्या, मी जसं तयार करून दिलंय तसं. ओके, असाच तयार ठेवा. ओके, मग हे माहित पाहिजे, एवढे जर लक्षात आलं तरी चालते. इथं मी चुकी दिली का रे? 54.8%, ठीक आहे. 54.8%, हे 54.8% आहे, सॉरी. आणि इथलं चुकून झालं, 51.3% बघा जे काय. ओके, 51.3, 44.5, 38.9%, 36%, 26% आणि 27.5%. ओके, त्र्याहत्तर, 74, 54.8%, 56 नाही, 56 नाही, 56 नाही, काय 54.8% आहे प्रमाण भारतामध्ये. 73-74 आपल्या नोट्स मध्ये बघा, पेज नंबर 75 मध्ये आहे. ओके, 56.4%, बरोबर. सॉरी, 54.8%. एवढंच लक्षात ठेवा. बघा, आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, डीटी लकडावाला कमिटी, डीटी लकडावाला स्थापना सप्टेंबर 1989, अहवाल दिला जुलै 1993 आणि प्लॅनिंग कमिशननं स्वीकार केले 1997 मध्ये, 97 ते 2011 पर्यंत, जानेवारी 11 पर्यंत. अलग कार्यगटाच्या काही गोष्टी ऍज इट इज स्वीकारल्या, ते म्हणजे पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्न घटकाचं इन्क्लुडेशन केले. कॅलरी निकष त्यांनी ग्रामीण भागामध्ये 2400, शहरी भागामध्ये 2100 कॅलरी सांगितलेत. तेवढे मिळवण्यासाठी मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे आहे 49 रुपये होईल आणि इथं 56.64 रुपये खर्च होईल. आणि शिफारशी केल्या काय तरी, पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्न घटक इन्क्लूड केला. ओके, दारिद्र्याची पुनर्व्याख्या केली नाही, अलग कार्यगटांची केली, 30 त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे, ग्रामीण 2400 आणि शहरी 2100 वगैरे. त्यांनी एनएसएसओचा युआरपी आणि एमआरपी या रिकॉल पिरियडचा वापर केलाय या आकडेवारी गोळा करण्यासाठी. आणि जे अलग कार्यगटानं संपूर्ण भारतासाठी आणि राज्यांसाठी एकाच दारिद्र्यरेषाची सांगितली, ओके, तर एक समान, तसं नाही तर यांनी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी दारिद्र्यरेषा निश्चित केली. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि मग आता करे आधारभूत वर्ष 73-74चा वापर करून करे त्यानंतरच्या दारिद्र्यरेषा ठरवण्यासाठी ग्रामीणमध्ये सीपीआय ऍग्रिकल्चर लेबर असेल आणि शहरी भागासाठी सीपीआय इंडस्ट्रियल वर्करचा वापर करून त्यांनी आकडेवारी काढली. एनएसएसओच्या फेरी 28वी, 32वी, 38वी, 43वी, 50वी, 55वी आणि 61व्या फेरीचा वापर करून त्यांनी हे आकडे काढलेले आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. फक्त इथं काय लक्षात ठेवाल, 50व्या फेरीमध्ये जे आहे 93-94 मध्ये फक्त बिहार सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण आहे, त्याच्यावर विचारू शकतात भविष्यामध्ये तुम्हाला. त्याच्या आधारे आपला पर्याय प्रश्न पण इलिमिनेट करता येतात इझिली. अलग लक्षात. आता पुढे चालूया आपण. आता तेंडुलकर, सुरेश तेंडुलकर, लक्षात आलं का रे ही आकडेवारी? समजलं ना तुम्हाला इथपर्यंत? सुरेश तेंडुलकर कितवा आता हा? चौथा. सुरेश तेंडुलकर
बघा इथेही काय लक्षात ठेवाल, स्थापना अहवाल, स्थापना कधी झाली, डिसेंबर 2005 ला स्थापन झाली आणि नोव्हेंबर 2009 ला अहवाल दिलाय. बऱ्याच ठिकाणी डिसेंबरच आहे 9, पण खरे त्यांचा जर रिपोर्ट काढून बघितला तर ते नोव्हेंबर 2009 दाखवतंय, म्हणून नोव्हेंबर 2009 दिलेलं आहे तुम्हाला. ओके. आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंब उपभोग्य खर्चाच्या आधारे ठरवावं असं यांनी शिफारस केले, जे उपभोग्य खर्चाच्या आधारे ठरवतो आपण. ओके. आणि प्लॅनिंग कमिशननं स्वीकार कधी केलाय, जानेवारी 2011. आता तिथंच संपलं, म्हणजे ते 97 ते जानेवारी 11 पर्यंत, आणि जानेवारी 11 पासून यांचं कंटिन्यू करण्यात आलं. बरोबर. मग आता यांच्या शिफारशी काय काय आहेत बघा. शिफारशी काय काय यांनी केलेल्या आहेत. यांनी कॅलरी निकष, सगळ्यात पहिला बघा, कॅलरी निकष सोडून टाका. कॅलरी निकष सोडून टाकण्याची शिफारस केली बघा, सोडून देण्याची शिफारस केली. कॅलरी निकष सोडून द्या. दोन तीन शिफारसी महत्वाच्या आहेत बघा. आणि पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये यांनी आता काय केले, अन्न घटकासोबतच आरोग्य आणि शिक्षण इन्क्लूड केले. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. खूप खूप महत्वाचं आहे. आरोग्य व शिक्षण इन्क्लूड केले यांनी. कॅलरी निकष सोडून टाका असं शिफारस केले, खूप महत्वाचे आहे. आणि हे आरोग्य आणि शिक्षण. त्यानंतर युआरपी एमआरपी, यामध्ये युआरपी ऐवजी त्यांनी एमआरपीचा वापर केलाय. ओके. युआरपी ऐवजी एमआरपी. आणि एमपीसी म्हणजे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जी आहे ती मात्र अलग आणि लकडावालाचीच वापरली. ओके. जी काय तुम्ही ज्या पद्धतीने उपभोग्य खर्चाचं वापरलंय त्यानुसारच यांनी युआरपी ऐवजी काय वापरलंय, एमआरपीचा वापर केलाय. आणि चौथा, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जो आहे तो त्यांनी अलग कार्यगट असेल किंवा लकडावाला असेल त्यांचंच कंटिन्यू केलंय. ओके. एवढ्याच शिफारशी काय, कॅलरी निकष सोडून द्यायची शिफारस केली. पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये यांनी अन्न घटकासोबतच आरोग्य आणि शिक्षण इन्क्लूड केलं. आणि युआरपी ऐवजी युआर झाले का रे फक्त, युआरपी ऐवजी एमआरपीचा वापर केला, मिक्सर रिकॉर्ड पिरियडचा वापर केला. आणि मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे अलग आणि लकडावाला कार्यगटाचं त्यांनी वापरलं. हे खूप महत्वाच्या 2 रिकमेंडेशन आहेत बघा त्यांच्या, ह्या 2. ओके. खूप महत्वाचे आहेत. स्थापना डिसेंबर 2005 आणि अहवाल नोव्हेंबर 2009 आणि जानेवारी 2011 मध्ये गव्हर्नमेंटने स्वीकारले. कारण आता जर तुम्हाला कधी असं विचारलं नुसतं 2011-12 आकडेवारी सांगा, कारण कोणती समिती दिली नसेल तर मग यांचंच उत्तर द्यायचं. का? कारण यांचं गव्हर्नमेंट स्वीकारलेलं आहे म्हणून, बाकी कोणाच द्यायची गरज नाही. बघा आता यांच्यानुसार दारिद्र्याचं प्रमाण बघूया. आता हा चार्ट खूप महत्वाचा आहे बघा तुम्हाला, तुमच्यासाठी. दारिद्र्य किती सांगितलं त्यांनी भारतामध्ये, बघूया आपण. ओके. बघा 61वी फेरी, त्यानंतर 66वी फेरी आणि 68वी फेरी एनएसओची. आता तुम्हाला माहिती आहे 61वी फेरी 2004-05 ची आकडेवारी काढली त्यांनी, इथं 2009-10 ची आकडेवारी काढलेली आहे, आणि इथं 2011-12 ची आकडेवारी काढलेली. इथं मात्र जवळपास तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील बऱ्याच गोष्टी. ओके. सुरेश तेंडुलकर कमिटी कधी स्थापन झाली, डिसेंबर 5. अहवाल नोव्हेंबर 2009. जानेवारी 2011 ला गव्हर्नमेंटने स्वीकारले. शिफारशी कॅलरी निकष सोडून द्यायची शिफारस केली. आणि पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये आरोग्य आणि शिक्षण इन्क्लूड केलं. युआरपी ऐवजी एमआरपीचा वापर केलाय. ओके. आता ग्रामीण शहरी काय काय लक्षात ठेवाल बघा. ग्रामीण शहरी एकूण, त्यानंतर सर्वाधिक दारिद्र्य, त्यानंतर दरडोई. ओके. आणि पॉवर्टी लोकसंख्या वगैरे. ठीक आहे. बघा आता ग्रामीण शहरी एकूण, सर्वाधिक दारिद्र्य आणि दरडोही मध्ये मी काय करतोय, 2 भाग करतोय. एक ग्रामीण पुन्हा आणि इथे शहरी. बघा आता बघू आपण, चला. मग आता 61व्या फेरीनुसार
4-5 मध्ये 4-5 ची आकडेवारी त्यांनी काढलेली आहे. तर ग्रामीण भागामध्ये 446 पॉईंट बघा आता 446.68 रुपये सांगितले त्यांनी मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं 41.8% ग्रामीण भागामध्ये. कधी 4.5 मध्ये कधी 41.8% आणि शहरी भागामध्ये त्यांनी दारिद्र्य रेषा सांगितली 578 रुपये. विचारलेलं आहे बरं का, हे पण माहित पाहिजे 8 रुपये, कारण हे गव्हर्नमेंटने स्वीकारलंय. यांच्यात खूप महत्वाची आकडेवारी आहे. आणि 25.7% दारिद्र्याचं प्रमाण सांगितले कुठं, शहरी भागामध्ये. शहरी हे ग्रामीण झालं. आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलंय, प्रमाण म्हणतो इथं, ओके. एकूण दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं किती रे बाबा, 37.2%, 37.2%. आणि सर्वाधिक दारिद्र्य म्हणला तर ओरिसामध्ये त्यांनी सांगितलंय, ओरिसा किती 57.2%. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही इथलं, ओके. आणि सर्वाधिक कार्य दारिद्र्याची लोकसंख्या जर म्हणलात तर मात्र युपी मध्ये सांगितली, ओके. हेच पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न इझिली सुटतो. काही आपलं वेगळं बघायची गरज नाही. त्यानंतर 66व्या फेरीनुसार 673 रुपये सांगितलं आणि काय रे 860 रुपये शहरी भागात सांगितलेलं आहे. दारिद्र्याचं प्रमाण म्हणलं तर 33.8% ग्रामीण भागात सांगितलेलं आहे. शहरी भागामध्ये 20.9% सांगितलेलं आहे. बघा इथं काय रे ग्रामीण भागामध्ये 41.8%, इथं 33.8%, पुन्हा इकडे काय झालं रे, इथं 25.7%. बघा 816 रुपये सांगितले इथं, 816 रुपये आणि काय रे 25.7% दारिद्र्य सांगितले. आणि इथं 1000 रुपये दारिद्र्य सांगितले, दारिद्र्याचं जे काय एमपीसी, आणि हे 13.7%. बघा रे बाबा, इथं पहिलं लक्षात घ्या 37.2%, 29.8%. मी सांगतो थोडं थांबा, ओके. आणि हे 21.9%. आणि ओरिसा इथं काय रे बिहार आहे सर्वाधिक म्हणला तर 53.5% वगैरे. आणि इथं छत्तीसगड आहे 39.9%. आणि दरडोई ग्रामीण शहरी म्हणला तर काय 22.40 रुपये आणि 28.60 रुपये शहरी भागामध्ये, ग्रामीण शहरी. इथं 26 रुपये आणि 32 रुपये युपी आणि युपी, ठीक आहे. बघा आता इकडे बघा रे बाबा, 446.68 रुपये सांगितले आणि इथं ग्रामीण भागावर 446 सोडून 673 आणि मग 816. हा डिफरन्स लक्षात घ्या याच्यातला, ओके. मग इथं तुम्हाला जसं लक्षात येतो अरे -8चा फरक आहे बघा, -8 अरे इथं प्लस सॉरी -8 करत जा, अरे -8 मूळ आकडा म्हणून 37 म्हणून -8 गेले 29 उरले, 29 म्हणून 8 गेले 21.9%. असं लक्षात ठेवायला सोपं जाईल, ओके. तसं तुम्ही स्वतः करू शकता. बघा इकडे एकूण दारिद्र्याचं प्रमाण बघा 61व्या फेरीनुसार दारिद्र्याचं जे तेंडुलकर यांनी मोजलेलं आहे, 61व्या फेरीनुसार 4-5 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण भारतामध्ये 37.2% होतं. 66व्या फेरीनुसार 29.8% होतं. 68व्या फेरीनुसार म्हणजे एनएसएसच्या फेऱ्या आहेत ते 2000. तुम्हाला विचारतील का तेंडुलकरनुसार 11-12 दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, 21.9%. याला सांगावं लागेल, ओके. हे लक्षात ठेवा. काय 37.2%, 29.8%, 21.9%. आणि काय रे बाबा हे लक्षात ठेवावं लागलं. आता याच्या जास्त प्रश्न इथं विचारतात अजून याच्यापैकी, ओके. याच्यावर जास्त प्रश्न विचारतात डीप. मग इथं काय माहित पाहिजे का रे, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर 816 रुपये ग्रामीण भागात, शहरी भागात 1000 रुपये. लक्षात ठेवावं लागेल. हे सगळे आकडे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहेत. हे मी बॉक्स करून दिलेला हा पॉईंट, हा जो काय आहे एवढा दिलेला खूप महत्वाचा आहे. याच्यावर जास्त प्रश्न विचारतात, ओके. बघा खरे 4-5 मध्ये सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ओरिसामध्ये होतं, आणि 9-10 मध्ये बिहारमध्ये, आणि 11-12 मध्ये छत्तीसगडमध्ये. लक्षात ठेवावंच लागेल, पर्याय नाही त्याला. आणि सर्वाधिक लोकसंख्या म्हणला तर तिन्ही ठिकाणी युपीच आहे. लक्षात राहील का हे मित्रांनो, लक्षात राहील का? हा बरोबर आहे. 26 रुपये 32 रुपये ग्रामीण, 26 रुपये आणि 32 रुपये. हा अनेक वेळेस तुम्हाला लिहिलात की ते लक्षात राहून जाईल, काही नाही. 2-4 वेळेस लिहिलात तरी लक्षात राहून जाईल, ओके. हे पाठ करणं गरजेचंच आहे.
याच्यावर हे केल्याशिवाय हे लेक्चर जे घेतोय ते व्यवस्थित तुम्हाला वाटलं असतं तुम्ही नोट डाऊन करा आणि ते प्रॉपर करा आणि त्यानंतर तुमचे क्वेश्चन सोडवा, तरच तुम्हाला अडचणी येणार नाही, तर अडचणी येतील. अजून रंगराजन संपलेलं नाही, आलं का लक्षात? मी तर बोर्डवर लिहून ठेवले. बर, कोणत्या बोर्डवर लिहून ठेवलं? आता बघा आपला काय विचारतात मित्रांनो, अजून बघा यांच्या 2011-12च्या आकडेवारीवर जास्त प्रश्न असतात, म्हणून 2011-12ची आकडेवारी थोडी अजून जास्त डीप बघायची. बघा काय बघायचं 11-12 मग यांचं प्रमाण जे आहे, तर दारिद्र्याचं प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे रे? पहिलं लक्षात ठेवा. पहिलं कोणतं आहे? कधी कधी काय विचारतात, दारिद्र्याच्या प्रमाणानुसार खालील राज्यांचं दारिद्र्यानुसार प्रमाणानुसार क्रम लावा असं विचारतात. प्रश्न असा येतो, आलेला पण आहे, पण आपला त्यावेळेस प्रश्न चुकू नये म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याचं दारिद्र्याचं प्रमाण खाली दिलेल्या राज्यापैकी सर्वाधिक आहे, सर्वात कमी आहे असं टाकतात. मग ते 11-12च्या आकडेबरोबर जनरली जास्त प्रश्न असतात. ओके, छत्तीसगड पहिला आहे बघा. पहिला छत्तीसगड आहे. पहिले 4 लक्षात ठेवा. छत्तीसगड 39.9%. दुसरा आहे दादरा नगर हवेली, यांचा आहे किती रे? 39.3%. तिसरा आहे झारखंड 37%. चौथा आहे मणिपूर, कोणाला काय डाऊट असतील तर बिंदास विचारत जा, 36.9%. आणि पाचवा आहे, आकडेवारी आहेच मित्रांनो, पर्याय नाही त्याला. पाचवा अरुणाचल प्रदेश आहे. ठीक आहे, बघा हे पहिले 5 तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील प्रमाणामध्ये. मग आता बघा याच्यामध्ये कमी असणारे कोण आहेत अजून? ओके, या प्रमाण कमी असणारे हे सर्वाधिक प्रमाण असणारे, सर्वाधिक असणारे पहिले 5 आहेत. आता याच्यातही सर्वात कमी म्हणलात राज्यात म्हणलात तर गोवा आहे. किती आहे रे गोव्याचं? 5.1% आहे. आणि केंद्रशासित प्रदेशात म्हणला तर अंदमान निकोबार आहे, 1% आहे. मग आता काही इतर राज्यांचं आपलं लक्षात ठेवावं लागेल. बघा इतर राज्यांचं कंपल्सरी लक्षात ठेवावं लागेल. याच्यावर प्रश्न आलेले आहेत म्हणून देतो, नाही तर मग सर हे कशाला देताय? तुम्ही एकदा दोनदा वाचून लक्षात ठेवा. 11-12 मध्ये बघा केरळमध्ये 7% प्रमाण होतं दारिद्र्याचं. त्यानंतर गोवा, आपला गोवा तर माहिती आहे आता किती टक्के होता, आताच बघितलंय 5.1%, म्हणून वर लिहिलेलं नाही दिलं तरी चालते. जम्मू काश्मीर याच्यावरून आपला सगळ्यात कमी असणारे म्हणून कार्य 73-74, कधीची आकडेवर विचारत हे कार्य कमी असणारे कमीच असणार आहेत. कर्नाटक 20.4%. त्यानंतर वेस्ट बेंगॉल, हे एवढेच लक्षात ठेवा मी दिलेले. वेस्ट बेंगॉल 19.9%. ओरिसा 32.6%. आणि युपी उत्तर प्रदेश 29.4%. हे महत्वाचे राज्यकार्य एवढे तर लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला, बरोबर? मग याच्यावर प्रश्न येतात. मग आता एवढा बघितलात ना, याच्या पलीकडे काही बघायची गरज नाही. ओके, तेंडुलकरचं याच्या पलीकडे काही बघायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे. छत्तीसगड, दादर नगर हवेली, झारखंड, मणिपूर, अरुणाचल, तुम्हाला कोणतं एखादं वाक्य समजा असं विचारलं, खालील राज्यापैकी कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण अधिक आहे? नंबर 1 पर्याय दिलं केरळ, गोवा, जम्मू काश्मीर आणि काय कर्नाटक. काय सांगाल रे? कर्नाटक. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात कमी कोणाचा असं विचारतील, मग गोवा. कारण गोवा दिला नाही पर्याय, केरळ, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि वेस्ट बेंगॉल. मग काय सांगाल? सगळ्यात कमी कोणाचा आहे? केरळ. मग तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे पर्यायमध्ये. आणि याच्यावर प्रश्न येतात, आलेले पण आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे रे? 17.4% आहे, बरोबर ना? महाराष्ट्राचं जर बघितलं तर 17.4% आहे, ग्रामीण 24.22% आणि शहरी 9.12%. इथं महाराष्ट्र लक्षात ठेवा, महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचं ग्रामीण जर बघितलं तर ग्रामीण 24.22% आणि शहरी बघितलात तर 9.12%. ओके,
बेस्ट बेटा. झालं तुमचं हे करे. तेंडुलकर कमिटीचं संपलेलं आहे. तेंडुलकर आता हे बऱ्याच जणांना करे वेगळं वाटेल की हे कशा लक्षात ठेवायला सांगतायत सर, पण तुम्हाला परीक्षेला डीप प्रश्न आला तर याचा फायदा निश्चित होतो. ओके, हे जे एक्स्ट्रा तुम्हाला स्लाइड दिली तर ते एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एवढंच. ओके, ही स्लाइड सगळ्यात महत्वाची आहे तुमच्यासाठी. हे लक्षात आता किती कमी मध्ये दिले अजून याच्यापेक्षा कमी करू शकत नाही खरं तर. ओके, एवढ्या मिनिमम गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतीलच. एवढं सोपं करून दिलंय मित्रांनो. ओके, आता आपण काय झालं रे बाबा? ठीक आहे, बघा आता रंगराजन पॅनल बघूया. सी रंगराजन पॅनल स्थापना कधी झाली रे, कोण सांगते? स्थापना कधी झाली? मे 2012. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अहवाल जून 2014. ओके, बघा स्थापना का केली? तेंडुलकर पद्धतीचं परीक्षण करण्यासाठी आणि पर्यायी पद्धत सुचवण्यासाठी स्थापन का केलेलं आहे ते लक्षात ठेवा. तेंडुलकर पद्धतीचं पर्यायी पद्धत सुचविण्यासाठी आणि यांच्या शिफारशी बघितला तर काय रे, शिफारशी बघा. आता शिफारशी काय काय आहेत? नंबर 1 शिफारस काय रे, यांनी काय केलं बघा, कॅलरीचा वापर पुन्हा सुरू केलाय. दुसरा पॉइंट काय रे, पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये यांनी अन्न, शिक्षण, आरोग्य सोबत इतर खर्चही केलाय. बघा पॉवर्टी लाईन बास्केट याच्यामध्ये यांनी बघा अन्न, आरोग्य, शिक्षण यासोबतच करे कपडे म्हणजे टिकाऊ वस्तू जे काय आहेत, चपला, इतर वस्तू, म्हणजे त्यांनी दोन भाग केले बघा, अन्न घटक आणि गैर अन्न घटक. अन्न घटकामध्ये त्यांनी फळे, भाज्या, कडधान्य, तृणधान्य, साखर, मीठ, दूध, अंडी, मांस केले. शिक्षण, आरोग्य, करभाडे, चपला, इंधन, टिकाऊ वस्तू असं केलेलं आहे बघा. लक्षात ठेवा, म्हणजे सॉरी पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये. तिसरा त्यांनी काय केलं बघा, उपभोग वापर, MMRP चा वापर केला त्यांनी. आणि जुन्या लाकडावाला पद्धतीचाच वापर करण्याची शिफारस त्यांनी केली. तेंडुलकर पेक्षा त्यांनी काय सांगितलं, जुन्या लाकडावाला पद्धतीचाच वापर केलाय. जुन्या लाकडावाला पद्धतीचाच वापर केलाय बघा. लक्षात ठेवा, म्हणजे कॅलरीचा वगैरे. ओके, या मेन शिफारशी आहेत त्यांच्या. काय वापर MMRP चा केलाय. पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये त्यांनी अन्न, आरोग्य, शिक्षण यासोबतच इतर घटकही इन्क्लूड केले. कॅलरीचा वापर पुन्हा त्यांनी सुरू केलाय, जे की तेंडुलकर नको म्हणलं होतं. बरोबर. रंगराजन यांनी मे 2012 स्थापन झालेलं आहे आणि जून 2014 अहवाल दिलाय. आणि तेंडुलकर कशासाठी स्थापन झालं होतं? तेंडुलकर परीक्षण करण्यासाठी व पर्यायी पद्धत सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेलं होतं. ओके, आता आपण MMRP चा वापर केला. बेस्ट. आता आपण कार्य फक्त नॉर्मल आकडेवारी लक्षात ठेवा यांची. 11-12ची आकडेवारी जनरली जास्त विचारतात बघा. काय 2011-12 मध्ये यांनी काय काय शिफारस केली बघा. 68व्या फेरीचा वापर केलाय. मग आता 11-12 मध्ये 21.9% कुणाच दारिद्र्य आढळलं रे, कोण सांगते? तेंडुलकरनुसार 21.9. मग यांच्यानुसार किती आढळलं? यांच्यानुसार किती आढळलं सांगते कोण?
कोण सांगते? तेंडुलकर 21.9 यांच्यानुसार 29.5% आढळलं. मग का जास्त आढळलं रे? कोण सांगते? तेंडुलकर पेक्षा यांचं जास्त का आढळलं? कारण यांनी MMRPचा वापर केला. त्यांनी काय वापरलं? MRPचाच, मिक्स रिकॉल पिरियड. 2च घटक होते. मग 7 दिवसात कोणी कार्य काही आणणारच नाही, म्हणजे जनरली समजा आणलं नाही तर त्याच्या आधारे बघा 365 दिवसात कोणी ना काही आणणार आहे, त्याच्या आधारे दारिद्र्य सापडणं अवघड आहे. 30 दिवसात एखादा सापडू शकते, पण 7 दिवसात सापडण्याचं अवघड आहे ना, बरोबर ना? म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, तर कार्य MMRPचा वापर केल्यामुळं दारिद्र्याचं कार्य तेंडुलकर पेक्षा यांची आकडेवारी जास्त आढळलेली आहे. बेस्ट. आता बघा यांचं सेम तसंच करूया आपण. एवढंच करा, ग्रामीण आणि शहरी. बघा ग्रामीण शहरी किती सांगितलं यांनी? बघा काय काय लक्षात ठेवाल रे? उष्मांक किती सांगितले? कोण सांगते? ग्रामीण 2155 आणि शहरी भागात 2090 कॅलरी सांगितले प्रतिदिन. ओके. आणि दारिद्र्याचं प्रमाण, पहिलं दारिद्र्याचं प्रमाण सांगा. दारिद्र्यचे प्रमाण किती सांगितलंय? ग्रामीण भागामध्ये 30.95% आणि टोटल म्हणतो, टोटल भारतात बघा टोटल याच्यामध्ये जर बघितलं तर 26.4% ग्रामीण भागामध्ये आहे आणि टोटल जर बघितलं तर 29.5% दारिद्र्य. ओके. त्यानंतर बघा प्रतिदिन जे काय MPC मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जर बघितलं आणि दरडोही प्रतिदिन म्हणतोय, प्रतिदिनवर विचारलाय प्रश्न 32 रुपये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 47 रुपये. याच्यावर अनेक वेळेस प्रश्न विचारलाय. आणि मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर हे 972 रुपये आहे आणि इथं 1407 रुपये सांगितले, बरोबर. आणि जर हे बघितलं, BPL लोकसंख्या बघितली, बरोबर, BPL लोकसंख्या बघितली तर BPL लोकसंख्या लक्षात ठेवा 260.5 दशलक्ष होती आणि इथं 102.5 दशलक्ष होते. आता एकूण सांगायची गरज आहे का? दोन्हीचं बेरीज करा, एकूण येऊन जाईल, बरोबर. BPL लोकसंख्या एवढं तरी किमान तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. हा, तो कॅलरी कार्य प्रथिनांची गरज किती, स्निग्ध पदार्थाची गरज किती ते सांगायची गरज नाही. आणि मासिक प्रतिकुटुंब लक्षात ठेवायची गरज नाही. मासिक प्रतिकुटुंब म्हणलात का रे, याला 972 गुणिले 5 करा, 5 जणांचं कुटुंब गृहीत धरलं जाते. ओके, 972 गुणिले 5 मग ते येऊन जाईल. प्रतिकुटुंब बघायची गरज नाही. मग उष्मांक 2155, शहरी भागामध्ये 2090, दारिद्र्याचं प्रमाण. आता इथे अजून एक लक्षात ठेवू शकता एक्स्ट्रा पॉईंट, की दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलं त्याने? दारिद्र्याचं प्रमाण, ओके, दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलं रे एकूण? तर कुठे दारिद्र्य सर्वाधिक प्रमाण सांगितले त्यांनी? सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण कुठे सांगितले? कोण सांगते? छत्तीसगडमध्येच. ओके, छत्तीसगड 47.9%. ओके, सेम सांगितलंय. सर्वाधिक जर दारिद्र्याचं प्रमाण म्हणलात तर त्यांनी छत्तीसगडमध्ये सांगितले. तेव्हा आता ग्रामीण वगैरे बनायचं नाही, सगळे एकूणच 37.9% आणि 47 आणि का रे लोकसंख्या म्हणलात, दारिद्र्याची सर्वाधिक लोकसंख्या म्हणलात, पॉप्युलेशन मध्ये म्हणलात तर तिथं पुन्हा कोणी UP येते. ओके, हे लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवू शकता. गरिबांचं सर्वाधिक प्रमाण यांच्यानुसार गरिबांचे प्रमाण जे आहे 2011-12 मध्ये यांच्यानुसार सर्वाधिक जर म्हणलात, ओके, तर सर्वाधिक प्रमाण कोणाचं होतं रे? छत्तीसगड, दुसरा मणिपूर, तिसरा ओडिसा आणि महाराष्ट्रामध्ये यांच्यानुसार जर दारिद्र्याचं प्रमाण म्हणलात तर महाराष्ट्रामध्ये 20% दारिद्र्याचं प्रमाण होतं. ते पण ग्रामीण म्हणलात आणि शहरी म्हणलात तर ग्रामीणचं प्रमाण काय होतं रे? ग्रामीण 22.5% आणि शहरी 17%. एकूण 20% दारिद्र्याचं प्रमाण होतं. हे जर बघितलं तर छत्तीसगड, मणिपूर, ओडिसा
आणि तिसरा ओडिसा. हे लक्षात ठेवा पहिले. ओके, हे लक्षात राहावं लागतील तुम्हाला. आणि 2009-10ची पण यांनी आकडेवारी काढली बरं का. 2009-10ची पण कधी विचारली जात नाही. ओके, 9-10ची आकडेवारी जर म्हणलं यांची, तर लक्षात ठेवा ग्रामीण आणि शहरी, फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवाल, एमपीसी आणि दारिद्र्याचं प्रमाण. ओके, एवढं लक्षात ठेवा. बघा यांनी ग्रामीण 801 रुपये सांगितले आणि शहरीमध्ये 1198 रुपये सांगितले आणि दारिद्र्याचं प्रमाण ग्रामीण मध्ये 39.6% सांगितलेलं आहे आणि शहरीमध्ये 35.1% सांगितलंय आणि टोटल सांगितलंय 38.2%. तिथे 29 समथिंग सांगितले समजा. ओके, पण कुणी टेंडुलकर यांनी 38.2% सांगितलं 9-10 मध्ये दारिद्र्य. विचारू शकतात. ओके, आता डॉक्टर पनग्रिया कृती दल जर म्हणलात, पनग्रिया कृती दल, डॉक्टर हे काही एवढं महत्वाचं नाही. डॉक्टर टास्क फोर्स हा कृती दल. ऍक्च्युली यांनी काय केलं रे, यांना दारिद्र्य मोजण्यासाठी आणि एखादा रोडमॅप तयार करण्यासाठी सुचवलं होतं, पण यांनी काय केलं रे, यांनी सांगितलं की दारिद्र्यासाठी वेगळी कमिटी स्थापन करायला सांगितलंय. ओके, टास्क फोर्स ऑन एस्टिमेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया यांचं नाव होतं. इस्टॅब्लिश, फक्त हे दोनच लक्षात ठेवा, स्थापना आणि अहवाल. स्थापना 16 मार्च 2015 आणि अहवाल दिलाय कधी रे, 16 सप्टेंबर 2016. ह्या 2 तारखा लक्षात ठेवा. ओके, पहिला पॉईंट. आणि दुसरा कार्य कशासाठी स्थापन केलं होतं ते, दॅट्स इट. याच्या पलीकडे जायची गरज नाही. ओके, स्थापना कशासाठी केली होती पनग्रिया कृती दलाची, की एक दारिद्र्य रेषा ठरवणे आणि दारिद्र्यासाठी एक रोड मॅप तयार करणे यासाठी स्थापन करण्यात आली होती. ओके, एवढ्याच गोष्टी. आणि स्थापना कधी, 16 मार्च 2015 आणि अहवाल 16 सप्टेंबर 2016. बघा हे 15 आहे, हे 16 आहे, हे 16 मार्च आहे, हे 16 सप्टेंबर आहे. हे लक्षात ठेवा बरं का, दोन्ही 16 आहे म्हणून लक्षात कन्फ्युजन होऊ शकते. कळालं? रोडमॅप म्हणजे समोरची रणनीती काय असलं पाहिजे. दांडेकरवर रथ बघूया आपण. आता हे काय सांगायची गरज आहे करे, पण तरी पण रॅपिड फायर आपण हे सांगून टाकूया सगळ्यांना. बघा दारिद्र्य म्हणजे काय हे बघितलं आपण आता, पण एक नॉर्मली सगळं जे काय आहे हे सगळ्यात महत्वाचं जे पॉईंट आहेत ते सगळे झाले आपले. ओके, काय आता हा पॉईंट कोणताही राहिलेला नाही. पण आता रॅपिड फायर आपण या सगळ्या गोष्टी घेऊन टाकू. चला बघा रे, आता इकडे शांततेनं सगळे बघा. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? पहिले बघू द्या मला, नाही तर उगाच मी समोर जायचो आणि काय अजून गोंधळ व्हायचा. बरोबर, समजलं का इथपर्यंत? काजलजी, काजलजी, वर्षाजी, म्हणजे मी हे रेकॉर्डेड मध्ये झालंय रे, पण डबल घेण्याचं हे रिव्हिजन आहे. हे तुमचं चाणक्यला लगेच इन्स्टंट रिव्हिजन का करून घेतोय, की तुम्हाला मला काय विजय प्राप्त करून द्यायचा आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला मी जास्तीत जास्त मेहनत का करून येतो इथं, किंवा तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आता जरी करे नोट्स मध्ये जर दिलं असलं तिथं थोडं जास्त डीप दिले, इथं थोडं एवढंच करा बाबा. तुम्ही बघितलं असेल बघा, नोट्स जे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मध्ये शिकवलं त्यापेक्षा अगदी कमी इथं दिलेलं आहे. ओके, का? कारण कमी द्यायचं कारण काय, एवढंच लक्षात ठेवा, याच्या पलीकडे जाऊ नका, हे पहिलं हे करा असं सांगायचं इथं. ओके, छान बेटा छान. फक्त आकडेवारी आहे, थोडस मॅक्सिमम तुम्हाला रिव्हिजन करावे लागतील तर ते लक्षात राहील. ओके, छान बेटा. चलतो समोर. चला तर आता बघा आपण रॅपिड फायर बघूया. हेच काही एवढं महत्वाचं नाही. चला बघा आता, दारिद्र्य म्हणजे काय, जीवनाच्या किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता. म्हणजेच काय, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सध्या तुम्हाला गरज असणार मोबाईल करे, म्हणजे त्याचं काय, किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य होय. मग दारिद्र्याची अमर्त्य सेन यांनी व्याख्या काय केली, दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे नव्हे, तर मानवी जीवनात अनार्थिक क्षमतेचा अभाव असणं होय. त्यांचं म्हणणं असं आहे की पैसा कमी असणं, तर अनार्थिक जे मानवी जीवनात
आर्थिक म्हणजे जे आर्थिक नसणाऱ्या गोष्टींचा अभाव असणं म्हणजे दारिद्र्य होय, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर बघा दुसऱ्यांनी बघा एम एस स्वामीनाथन ही तुम्हाला ऍज इट इज पॉवर्टी हे कशाचं रे कुठलं पुस्तक आहे बघा, दत्तसुंदर या पुस्तकात पहिलं पेजची सुरुवातच आहे. ठीक आहे. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही असं कोणी म्हणलंय? एम एस स्वामीनाथन यांनी म्हणलेलं आहे. वैयक्तिक स्तरावरील अपुऱ्या उत्पन्नाची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय, अशी व्याख्या वेगळ्यांनी केलेली आहे. बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल पुअर म्हणजेच काय? कोण सांगते? मल्टी डायमेन्शनल पुअर म्हणजे भौतिक आणि अभौतिक परिणामापासून वंचित राहणं. भारतात ही कार्य बहुआयामी दारिद्र्य आहे आणि बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना कुणी आणली? तेंडुलकर यांनी आणलेली आहे. मास पॉवर्टी म्हणजे काय? जेव्हा समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरतो तेव्हा त्याला मास पॉवर्टी असं म्हणतात. भारतात दारिद्र्याच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तर आहे. सांगितलंय अन्न वस्त्र शिक्षण करे कमीत कमी रुपयामध्ये कुठं होते? म्हणजे प्राथमिक शाळे ग्रामीण शाळेमध्ये. मी म्हणलं इंटरनॅशनल शाळेमध्ये माझा पोराला शिकवतो, मी गरीब का? मग नाही ना. म्हणजे की किमान या करे किमान जे अन्न बाबा चला मला करे किमान एक रोटी एक चपाती जे काय समजा जेवढा आहार लागतो ज्याच्यात तुम्हाला 2100 किंवा 2400 जे काय उष्मांक किंवा आताच्या 2155 किंवा 2090 उष्मांक मिळवण्यासाठी किती खर्च येतो? मग किमान किती खर्च येतो भारतामध्ये? लोवेस्ट लेवलला तेवढं मिळवण्यासाठी किती रुपये खर्च येऊ शकतो त्याच्या आधारे ठरवलं जाते. भारतात दारिद्र्याच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी काय? निम्न जीवन स्तरच मानला जातो. दारिद्र्याचं दुष्टचक्र कुणी मांडलं रे? रॅग्नर नर्स यांनी मांडलंय. लक्षात ठेवा यांच्यावर प्रश्न आलाय 1953 मध्ये. हे तर त्यांचं वाक्य ऍज इट इज राज्यसभेला विचारलंय. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. ओके, हे लक्षात ठेवा. 1953 मध्ये त्यांनी मांडलंय. उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय? किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकण्या इतपत ज्याचं उत्पन्न नसणं त्याला आपण काय म्हणतो? उत्पन्न दारिद्र्य असं म्हणतो. दारिद्र्याच्या नीती आयोग सामाजिक दृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा खरेदी करण्याचा जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीत दारिद्र्य म्हणतात. म्हणजे किमान गरजा भागवण्यासाठी जे काही तुम्हाला एक मिनिमम पातळीची रेंज लागते त्याला म्हणजे दारिद्र्य असं म्हणतात. दारिद्र्य ही अशी काल्पनिक रेषा आहे बघा. ही काय अशी ठरलेली नाही की बाबा चला कुठेतरी रेषा मारली कोणाच्या कपाळावर वगैरे असं काही नाही. जी गरीब व गरिबेतर यात वर्गीकरण करते म्हणजे बीपीएल आणि खरे एपीएल यातलं वर्गीकरण करते. दारिद्र्याच्या खाली लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणाला आपण काय हेड काउंट रेशो असं म्हणतो. ठीक आहे. दारिद्र्य उत्पन्न उपभोग्य खर्चावर आधारित ठरवली जाते. पण भारतात उपभोगावर आधारित दारिद्र्य म्हणजेच एमपीसी मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर होय. एका व्यक्तीचा एका महिन्याचा खर्च जर अन्न व गैरअन्न वस्तू सेवांचा उपभोग्य किमान खर्चापेक्षा कमी असेल तर तो काय बीपीएल आहे आणि किमान खर्चापेक्षा जास्त असेल तो एपीएल होय. म्हणजे काय एमपीसी ही निश्चितीसाठी एनएसएसओची घरगुती उपभोग्य खर्च संरक्षणाची आकडेवारी वापरते. सांगितलं तुम्हाला मी ते रिकॉल पिरियड वगैरे. दारिद्र्य काय कळते? एपीएल बीपीएल लोकसंख्या ठरवणं, कुटुंबाच्या उपभोग्य खर्चावरून दारिद्र्याची ओळख पडते. वेळोवेळी दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशाची तुलना करणं आणि दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी आवश्यक खर्चाचा अंदाज बांधणं. ओके, दारिद्र्य ही राष्ट्रानुसार बदलते, वेगवेगळ्या राष्ट्रानुसार वेगळी असू शकते. आताच बघितले आपण. चला हे आता तज्ञांच्या समित्या बघा. तज्ञांच्या समित्यामध्ये पीडीओचा कमिटी काही बघायची गरज नाही खरं पण तरी पण आपण बघूया. 60-61 मध्ये मंथली पर कॅपिटा त्यांनी किती सांगितलं? 2250 कॅलरी सांगितलं त्यांनी कॅलरीच्या स्वरूपामध्ये. ग्रामीण भागात 811 रुपये तर शहरी भागात 1518 रुपये असं सांगितलं त्यांनी मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर 2250 कॅलरीज मिळवण्यासाठी. ओके, दारिद्र्याचं प्रमाण 60-61 मध्ये 44% दारिद्र्य सांगितलंय. ग्रामीण मध्ये 51.6%, शहरी भागामध्ये 7.4%. हे खूप डिफरन्स कमी सांगितलंय म्हणून लक्षात ठेवला तर ठेवा. ओके, एकूण 44% सांगितलंय. अगदी बघा इथं 7.4% इथं डायरेक्ट कुठल्याही कमिटीनं काय दारिद्र्याचं प्रमाण जे आहे म्हणजे दांडेकरवर रथ सोडला तर बाकी सगळ्यांनी ग्रामीण जास्त शहरी कमी सांगितले. दांडेकर रथ उलट सांगितलं. त्यामुळे दांडेकर रथ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे थोडं नॉर्मल लक्षात ठेवा. पण पीडीओचा पहिलं एक लक्षात ठेवा, यांनी काय मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे फर्स्टली इंट्रोड्यूस केले. पहिल्यांदा याची ओळख करून दिली. कोणी ओळख करून दिली विचारू शकतात. एवढाच पॉईंट इथे लक्षात ठेवा, बाकी काही लाईन लक्षात ठेवा तरी चालते. हे 2250 कॅलरीज वगैरे आणि हे महत्वाचं आहे. यांचं मात्र लक्षात ठेवावंच लागेल. ओके, भारताच्या दारिद्र्याचं मूळ यांनी लिहिलेल्या पॉवर्टी इन इंडिया पुस्तकात आहे. कोणत्या पुस्तकात आहे यांचं? पॉवर्टी इन इंडिया. यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी ग्रामीण आणि शहरीसाठी सेम कॅलरीज सांगितले बघा. ग्रामीण आणि शहरी भागासाठी 2250 कॅलरीज सांगितले. दैनंदिन दरडोई निरपेक्ष मानक सुचवले. यांनी ग्रामीण दारिद्र्य 40% सांगितले बघा. उलट सांगितलं बघा. कोणत्याच याने सांगितलं की ग्रामीणमध्ये कमी आणि शहरीमध्ये ग्रामीणमध्ये कमी दारिद्र्य आणि शहरीमध्ये जास्त असं कोणी सांगितलं? कोणीच नाही. एकच मेवा आहे दांडेकर व रथ कमिटी. ओके, यांनी ग्रामीण दारिद्र्य 40% सांगितलं, शहरी दारिद्र्य 50% सांगितलं आणि एकूण दारिद्र्य 41% सांगितलं. हे लक्षात ठेवावंच लागेल, महत्वाचं आहे. 60-61 मध्ये त्यांनी ग्रामीण वार्षिक 15 रुपये, शहरीमध्ये 22.50 रुपये सांगितले. दरडोई खर्च
180 रुपये आणि 270 रुपये, इकडं झालं, इकडं झाले बघा. हे इकडे करा. दरडोई खर्च 15 रुपये आणि 22.50 रुपये आणि 180 रुपये वार्षिक, जे 270 रुपये वगैरे, ठीक आहे. आणि दारिद्र्याचं प्रमाण हे काही लक्षात नका ठेवू, काही गरज नाही. फक्त काय लक्षात ठेवाल, हे एक पॉईंट आणि हे दोनच पॉईंट यांचे लक्षात ठेवा. या 2 पॉईंटच्या पलीकडे प्रश्न जात नाही. ओके. बीएस मिनास, चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्य घटत होतं व खरीप कृषी हंगामात दारिद्र्याचं वाढ होत होती. या भारतातील एकूण दारिद्र्य 60 हेक्टरमध्ये 59.4% सांगितले. काही ठीक आहे, काही वेळ महत्वाचं नाही. पीके वर्धन यांनी मात्र की सांगितलं 53% सांगितले. मॉन्टेसिंग अहलुवालिया 44.9% दारिद्र्य आढळले यांना. 73 मध्ये 46.1%. गौरदत्त आणि मार्टिन रिव्हेलियन यांनी 1989 मध्ये प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य विषयक अहवाल प्रकाशित केलाय. 83 मध्ये दारिद्र्य 43.9% आढळलं, तर ग्रामीण भागात 45.1%. ठीक आहे. याचं सगळ्यात महत्वाचं काय हे आहे, कोणती संकल्पना सुचवली हे महत्वाचं आहे. दारिद्र्य अंतर किंवा दारिद्र्य तफावत म्हणजे काय रे, पॉवर्टी गॅप इंडेक्स हे सुचवलं यांनी. दारिद्र्य अंतर काढल्यामुळे दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न दूर भरून करावं लागतं ते कळते. म्हणजे हे लक्षात ठेवा. चॅलेंज ऑफ पॉवर्टी इंडेक्स, दांडेवर भारतात दारिद्र्य वगैरे, पॉवर्टी अँड फेमिनाईन, प्लॅनिंग अँड पुअर, मिनास यांचा आहे, दादाभाई नौरोजी यांचं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इंडिया. हे पुस्तकं आहेत बघा, दारिद्र्यावरली पुस्तकं, हे लक्षात ठेवा. याच्यावर विचारतात प्रश्न. ओके. सक्सेना समिती 12 ऑगस्ट 2008 ला स्थापन झाली ग्रामीण व पंचायत राज मंत्रालयाद्वारे ग्रामीण दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी. मग आता सर शहरी दारिद्र्य किती सांगितलं विचारतात. अरे ग्रामीणसाठी स्थापन झाली, शहरीचे कसं सांगतील. 21 ऑगस्ट 2009 ला हे अहवाल दिलाय. 8 ला स्थापन झाली. तेंडुलकर समितीने ग्रामीण दारिद्र्य कमी झाले असे दाखवले, तर ग्रामीण विकास मंत्रालयाला दरवर्षी ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठी मिळणारा निधी आता कमी होण्याची भीती असल्यामुळे ही समिती ग्रामीण मंत्रालयाने स्थापन केली. की तेंडुलकर समितीनं ग्रामीण दारिद्र्य कमी सांगितलं की आता एवढंच आढळणार आहे. मग एवढं कमी सांगितल्यामुळं, कारण लकडवालांना बरंच अधिक सांगितलं होतं, तेंडुलकरनं खूप कमी सांगितलं. मग आता हे कमी सांगितल्यामुळे काय रे, यांना भीती झाली या ग्रामीण मंत्रालयाला, कारण दारिद्र्य जास्त आहे म्हणलं तर निधी जास्त येतो, मग निधी कमी होईल म्हणून हे स्थापन केले. कशी, कोणाची काय डोके, कोणाची काय बघा. ओके. आणि ग्रामीण दारिद्र्यानं 50% सांगितले. ओके, म्हणजे 50% आहे. तुम्ही एवढं कमी कसं काय सांगता, 50% आहे द्या निधी. हाशिम समिती शहरी दारिद्र्य अभ्यासासाठी स्थापन करण्यात आली होती. पण बघा ह्या इतर समित्यामध्ये काय लक्षात ठेवाल रे, केवळ दांडेकर व रथ कमिटी एवढीच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता हे लक्षात ठेवावं लागला. याच्यावर क्वेश्चन येतो, उष्मांक आधारित दारिद्र्य रेषा संकल्पनेचा विरोध कोणी केलाय. बघा उष्मांक सोडून टाका वेगळं, विरोध कोणी केलाय म्हणलं तर मग काय लक्षात ठेवाल, उषा पटनाईक, महेंद्रदेव व रवी, गुरुस्वामी व अब्राहम. पॉवर्टी अँड हंगर यांच्यात फरक केला यांनी. ओके, गुरुस्वामी अब्राहम. बघा लक्षात ठेवा, उषा पटनाईक, महेंद्रदेव रवी आणि गुरुस्वामी अब्राहम यांनी उष्मांक आधारित दारिद्र्य रेषा संकल्पनेला विरोध केलाय. बघा उष्मांक आधारित दारिद्र्य रेषा सोडून टाका म्हणलेले कोण रे, सोडून टाका म्हणलेले तेंडुलकर. पण काय विरोध करणारे कोण, उषा पटनाईक, महेंद्रदेव रवी आणि गुरुस्वामी अब्राहम. यांच्यामध्ये उष्मांक आधारित दारिद्र्य रेषा म्हणजे हंगर रेखाच होय, कारण इतर गोष्टी दुर्लक्षित म्हणून यांनी काय केले की ही उष्मांक आधारित दारिद्र्य रेषेला विरोध केलाय. दॅट्स इट. काय लक्षात ठेवायची बाकी गरज नाही. दारिद्र्याचा परिणाम, देशाची आर्थिक प्रगती दारिद्र्यामुळे लांबणीवर पडते. काय काय परिणाम होतात दारिद्र्यामुळे बघा, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न कमी होते दारिद्र्यामुळे, बचत आणि गुंतवणूक भांडवल निर्मिती कमी होते, आर्थिक शक्ती तीव्र होते व संधीची असमानता निर्माण होते, श्रीमंत व गरीब वर्गात मतभेद होतात, दारिद्र्यामुळे समाज व राष्ट्रविरोधी कारवाया यामध्ये वाढ होते. जर गरीब लोक काय करतात रे, चला मग ते सिल्वर सेल कसे मिळतात सर, असेच म्हणू बरोबर ना, गरीब कार्य वाईट प्रवृत्तीकडे जास्त लागतात, राष्ट्रविरोधी कारवाया यामध्ये वाढ होते. दारिद्र्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो ह्याच्यावर वाक्य टाकलं होतं तुम्हाला बरोबर ना रे, स्टेट बोर्ड मधला आहे. दारिद्र्यामुळे आर्थिक हलाखीत व कष्टप्रद जीवन जगावं लागते आणि कल्याणकारी कार्यक्रमावर अनुदान वाढीमुळे सरकारी खर्चात वाढ झाल्याने साधन सामग्रीचं असमान वाटप झालं होतं. ओके ठीक आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या दृष्टीने भारताला आदराचे स्थान असल्यामुळे 2030 वर्षापर्यंत दारिद्र्य निर्मूलनासाठी शाश्वत विकास ध्येय कटिबद्ध मानले गेलेले आहेत. ठीक आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी उपाय बघा, लोकसंख्या नियंत्रण यासाठी कुटुंब नियोजन धोरण राबवले पाहिजे. पहिलं दारिद्र्य कमी करायचं लोकसंख्या कमी केली पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणासाठी वेगवेगळे धोरण राबवले पाहिजे. शेती बघा, आदानं स्वस्त दरात मिळावेत म्हणून कृषी सुविधा व काही पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर करावे. म्हणजे जर शेतीची आदानं बियाणं वगैरे जे खतं बितं स्वस्त मिळाले तर उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढलं तर मग काय गरिबी कमी होईल. ग्रामीण कामं, रस्त्याची बांधणी, लघु सिंचन सुविधा, ग्रामीण विद्युतीकरण म्हणजे ग्रामीणचे पायाभूत सुविधा विकास केला पाहिजे, त्याच्यातूनही दारिद्र्य कमी होईल. ग्रामीण औद्योगिकरण केलं पाहिजे. उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी प्रगतिशील कर पद्धत लागू केली पाहिजे.
भारतात रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास व स्वयंरोजगार राबवलं पाहिजे. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांना सक्तीचं आणि मोफत आणि मध्यान्ह भोजन योजना राबवली पाहिजे. सार्वजनिक वितरण पद्धतीद्वारे गरिबांना सवलतीच्या दराने शिधा वाटप केला पाहिजे. म्हणजे पीडीएस योजनेद्वारे गरिबांना शिधा वाटप केला पाहिजे. याच्यात म्हणजे हे दारिद्र्य कमी करण्याचे हे आहेत उपाय वगैरे. 17 ऑक्टोबर हा जागतिक, हे विचारू शकतात. मी जिथं गरज नाही तिथं मी थोडं स्पीड घेतो. 17 ऑक्टोबर हा जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस म्हणून पाळला जातो. विचारतात बरं का. 17 ऑक्टोबर. अमर्त्य सेन भारतरत्नाने सन्मानित, तसेच त्यांना 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचे सिद्धांत योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं इकॉनॉमिक्स मध्ये. त्यामुळे विचारू शकतात त्यावर. ओके. दारिद्र्याचे कारण बघा. लोकसंख्या विस्फोट, आर्थिक वृद्धीचा मंदवेग, ग्रामीण व शहरी भागातलं अर्धबेरोजगारी, मोठ्या प्रमाणातल्या आर्थिक विषमतेमुळे दारिद्र्याची व्याप्ती वाढली आहे. पायाभूत सुविधांची दुर्लभता. दारिद्र्याचं कारण काय? दारिद्र्य का वाढलंय भारतामध्ये? प्रादेशिक असंतुलनामुळे. चलनवाढ मोठ्या प्रमाणात आहे भारतामध्ये. आणि दारिद्र्याचं दुष्टचक्र हे रॅग्नर नर्स यांनी मांडलं होतं. बघा हे काय खरे भारतातलं दारिद्र्याचं कारण काय? भारताचं दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे. म्हणजे त्यांनी मांडलंय म्हणून नाही, तर दुष्टचक्र पण आहे, चलनवाढ आहे, प्रादेशिक असमतोल आहे, पायाभूत सुविधाची दुर्लभता आहे, ग्रामीण शहरी भागामध्ये अर्धबेरोजगारी खूप आहे, आर्थिक वृद्धीचा मंदवेग आहे, लोकसंख्या विस्फोट मोठ्या प्रमाणात आहे. ही कारण आहेत. ओके. आपलं कमी दरडोई उत्पन्न असल्यामुळे आपली कमी बचत आहे, कमी बचत असल्यामुळे कमी भांडवल निर्मिती आहे, भांडवल निर्मिती कमी असल्यामुळे कमी गुंतवणूक आहे, कमी गुंतवणूक असल्यामुळे कमी उत्पादन आहे, कमी उत्पादन कमी असल्यामुळे कमी रोजगार आहे, कमी रोजगार असल्यामुळे आपल्या देशाचं उत्पन्न कमी आहे, राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. ही सायकल आहे, दुष्टचक्र आहे. याचं पॉवर्टी गॅप इंडेक्स याच्यावरही प्रश्न विचारतात. पॉवर्टी गॅप इंडेक्सवर प्रश्न विचारतात. गौरव दत्त आणि मार्टिन रिव्हेले यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. या अगोदर जागतिक बँकेने ही संकल्पना मांडली होती. पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे राष्ट्रीय दारिद्र्यापासून अंतर होय. ओके. दारिद्र्य रेषेवरील सर्व लोकांना पीजीआय शून्य असतो, शून्य. ओके. म्हणजे काय रे, आता समजा ही दारिद्र्य रेषा आहे, किती रुपयाची आहे? आता शहरी भागामध्ये किती सांगितले रे रंगराजन यांनी? 1407 रुपये. आता बघा 1407 रुपये. या पॉवर्टी गॅप इंडेक्स वरनं काय कळते बघा. जर आता इथून 0 रुपयापासून लोक असणार आहेत ना, मग जे इथपर्यंत म्हणजे कोण रे? बीपीएल, बिलो पॉवर्टी लाईन. मग याच्या वरी असणारे एपीएल असतात, बरोबर ना? पण असं असू शकते की काही लोकांचं 1400 रुपये उत्पन्न असू शकते, काही लोकांचं 1300 रुपये उत्पन्न असू शकते. मग आता काही लोकांचं 500 रुपयापेक्षा कमी असू शकते. मग 500 रुपयापेक्षा कमी असणारे लोक समजा 20% असतील, तर याचा अर्थ हे 20% लोक ही रेषा पार करण्यासाठी बरेच वर्ष लागतील. म्हणजे ही किती लोक या दारिद्र्य रेषेच्या जवळ आहेत, की किती लोक आता दारिद्र्य रेषा पार करू शकतात, याला पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणतात. ओके. म्हणजे काय दर्शवते? दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून करावं लागते. म्हणजे यांना किती रुपयाची तूट भरून करावं लागते? 7 रुपयाची. मग ही पार करण्यासाठी यांचं याचं अंतर. मग याच्यावर काय असतं रे? पीजीआय. पीजीआय इथं आला की तो शून्य होणार ना, दिलं नाही. दारिद्र्य रेषेवरील सर्व लोकांना पीजीआय शून्य मानला जातो. मग याच्यापासून किती लांब आहे ते? याच्यापासून लईच. आता याचं जर 0 रुपये त्यानं लई लांब आहे म्हणायचं. मग आता जर समजा 1400 रुपयावर उत्पन्न समजा 50% लोक असतील, आता दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या पैकी 50% लोक 1400 रुपये उत्पन्न असेल, तर लवकरच ही 50% लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर पडणार आहेत. हे कशावरून कळते? पीजीआय वरून कळते. किती लोक आहेत बाबा इथं खाली, कशा मोडमध्ये आहेत. ओके. याला पीजीआय म्हणतात. उत्पन्न तूट भरून काढावी लागते. जागतिक बँकेने ही संकल्पना आणली. दारिद्र्य रेषेवर केवळ दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कळते, तर गरीब किती दारिद्र्य रेषेच्या किती खाली आहेत, आता एक किती लोक किती टक्के खाली आहेत हे पीजीआय वरून कळते. फक्त इथं बीपीएल दारिद्र्य रेषेवरून काय कळते? की एवढे लोक गरीब आहेत. पण या किती लोक किती रुपयावर खाली आहेत अजून, हे याच्या कशावरून कळते? पीजीआय वरून कळते. बघा, दारिद्र्य रेषेवर केवळ दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कळते, फक्त गरीब व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या किती खाली आहे अजून ते कळत नाही. पण ते कशावरून कळते? पीजीआय वरून कळते. म्हणजे एकूण लोकांची दारिद्र्य रेषेपासून सरासरी तूट होईल. 20%, 11%, 4.7%. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा, इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन बघा. जागतिक बँक काढते. कोण काढते रे इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन? तर जागतिक बँक काढते. दारिद्र्य रेषा 1990 ला $1 प्रतिदिन होती, 2008 ला $1.25 होती, 15 ला $1.90 होती, तर 2022 मध्ये आता $2.15 आहे. पण कशी ते? निम्न उत्पन्न गटातील राष्ट्रांसाठी $2.15 आहे, निम्न मध्यम उत्पन्न गटातील राष्ट्रांसाठी $3.65 प्रतिदिन आहे, आणि उच्च मध्यम उत्पन्न गटातील राष्ट्रांसाठी $6.85 प्रतिदिन आहे. हे 3 लक्षात ठेवा. ओके. पण नॉर्मली $2.15 आपण म्हणू शकतो. ओके. पण कसं रे, 90 मध्ये $1 प्रतिदिन, 2008 ला 2.5, 2015 ला 1.90 आणि 2022 ला मात्र लोएस्ट सांगितलं त्यामधलं $2.15.
दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यक्रम बघा, त्रिआयामी दृष्टिकोन आपण राबवलाय. वृद्धिधारित झिरपता सिद्धांत म्हणजे काय, वरच्या लोकांचा विकास करायचा, तो झिरपत खाली येतो, असं काय झिरपता सिद्धांत राबवला होता. म्हणजे याचा अर्थ काय, मोठ्या प्रमाणात आर्थिक वृद्धी करायची, आपोआप मोठ्या लोकांचा जे काय मोठमोठे कारखाने जे काय असेल ते स्थापन करायचं, ते खालच्या लोकांपर्यंत, गरीबापर्यंत ते काय झिरपत जाईल पाणी वाहिल्यासारखं. असं पहिलं आपण वृद्धिधारित दृष्टिकोन राबवला होता. ओके. उच्च जीडीपी होणे, वृद्धी दर वाढवून विकास आपोआप तळागाळापर्यंत पोहोचेल अशी संकल्पना होती, शेतकरी उत्पन्न दृढीकरण वगैरे, पण ते काय शक्य झालं नाही खरं तर. ओके. मग थेट हल्ला, आता मग तसं नाही करायचं, मग गरीबावर थेट हल्ला करायचा स्कीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या. ओके. मग आता दारिद्र्यावर प्रत्यक्ष हल्ला करणं म्हणजे त्यासाठी स्वरोजगार कार्यक्रम, मजूर रोजगार कार्यक्रम, वेगवेगळे रोजगार वेगवेगळे मजूर रोजगार असतील किंवा स्वयंरोजगार असेल किंवा स्किलसाठी वेगवेगळ्या कार्यक्रम राबवून दारिद्र्य दूर करणं, मनरेगा, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान, म्हणजे वेगवेगळे असे कार्यक्रम राबवून, म्हणजे वेगवेगळ्या स्कीम राबवून डायरेक्ट दारिद्र्य लोकांना ती स्कीम उपलब्ध झाली पाहिजे आणि त्यांना दारिद्र्याच्या वर आणायचं, थेट हल्ला. आणि तिसरा, किमान मूलभूत सुविधा तरतूद, म्हणजे काही गोष्टी काय करायच्या, काही स्कीम अशा ठेवायच्या, त्यांना किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यांना काय करायचं, दारिद्र्याच्या वर आणायचं. मग भारत निर्माण वगैरे. ओके. अशा या त्रिआयामी दृष्टिकोन होता. दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम कोणकोणते आहेत विचारतात बरं का, खालीपैकी कोणकोण दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आहेत बघा. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा, ही दारिद्र्य निर्मूलनाचेच एक कार्यक्रम आहे. IRDP, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, जवाहर ग्राम समृद्धी योजना, त्यानंतर गंगा कल्याण योजना, सार्वजनिक वितरण योजना PDS, त्यानंतर रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, 20 कलमी कार्यक्रम, किमान गरजा कार्यक्रम, इंदिरा आवास योजना, राजीव आवास योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना BPL कुटुंबासाठी. ओके. 7-8 पासून सुरू झाली. ट्रायसेम, आश्वासित रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, त्यानंतर अंत्योदय अन्न योजना, जवाहर रोजगार योजना, ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम, जे काय असेल. ओके. तर हे सगळे काय तरी दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आहेत. वाचून घ्या एकदा, म्हणजे दारिद्र्य खालीपैकी कोणता दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम असं विचारतात. मग हे सगळे दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्स 2006 पासून काढलं जाते. कोण मोजते? IFPR. ओके. 2018ला बाहेर पडली ती. वेल्थ, हंगर, लाईफ आणि आता कन्सर्न वर्ल्ड लाईफ वाईड, हे दोघं काढतात. आयाम कोणत्या, डायमेन्शन कोणत्या, 3 आहेत. अपुरा अन्न पुरवठा, बाल कुपोषण आणि बाल मृत्यूदर. अपुरा अन्न पुरवठ्यामध्ये लोकसंख्येतील कुपोषण मोजलं जाते. बाल कुपोषणामध्ये शुष्क कुपोषण म्हणजे उंचीप्रमाणे अपुरे वजन असणार, आणि खुरटे कुपोषण म्हणजे वयाप्रमाणे अपुरी उंची असणारे, आणि बाल मृत्यूदर 5 वर्षाखालील बालकामधला मृत्यूदर मोजला जाते. ओके. हे लक्षात ठेवा का, याच्यावर विचारला UPSCला प्रश्न आला. ओके. आता ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये बघा, 2024 मध्ये 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रकाशित झाला होता. आता आताचा जे काही येईल 24 मध्ये वगैरे, 25 मध्ये, ऑक्टोबर 24-25 मध्ये वगैरे, ते बघू आपण. संपूर्ण जगाचा ग्लोबल हंगर इंडेक्स 18.3% होता. कारण ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये 27.3% असून भारत 127 देशांच्या 127 देशामध्ये भारत किती 105वी रँक होती. ह्याच्यावर प्रश्न आलाय बघा राज्यसभेला. ओके. इथं आला, इथं 23 मधला 111वी रँक. ओके. भारत म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 28.7 होता व 125 देशामध्ये 111वी रँक होती भारताची. 2022 मध्ये 7वी होती बघा, आणि 24 मध्ये आता किती आहे, 105वी रँक. शाश्वत विकास ध्येय आणि दारिद्र्य. शाश्वत विकास परिषदेत SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास परिषदेत 2015ला 17 SDG स्वीकारण्यात आलेले आहेत. ती 2030 पर्यंत गाठायची आहेत. या 17 मधील 2 दारिद्र्याशी संबंधित आहेत बघा. 17 जे काही SDG मध्ये गोल्स आहेत त्यामध्ये बघा, SDG 1 संपूर्ण जगातील दारिद्र्य दूर करणं, आणि SDG 2 उपासमार दूर करून अन्न सुरक्षा प्राप्त करणं. ओके. आणि राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, जे काय आता इंडेक्स आहेत ते आपण आता हे इंडेक्सच आहेत पुढचे. ओके. हे इंडेक्स मात्र कुठं बघितलं जाईल आपल्या इंडेक्स मात्र कुठं बघूया सर, विकासाच्या निर्देशांमध्ये. या अशा प्रकारे तुमचं दारिद्र्य हा टॉपिक पूर्ण कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. ओके. आता काही वेगळं काही तुमचं दारिद्र्यावरला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. हा, अनेक अंगाने गरीब आपण विकासाच्या निर्देशांमध्ये बघणार आहोत. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वगैरे. ओके. MPI येणार असणार आहे, मला सांगा ना. SDR रिपोर्ट मध्ये काय येते, SDI, ISDI, GDI, GII, MPI येणार आहे की नाही? मग तिथं डबल इथं कशाला बघायचं, तिथंच बघूया. दांडेकर खूप छान बघा, मी ते सांगणार होतो, काजलनं सांगितलंय. दांडेकरनं 2250 कॅलरी सांगितल्या, अलग कार्यगटानं 2400 आणि 2100 सांगितले, रंगराजननं 2155 आणि 2090 सांगितलंय. ओके. हे 3च आकडे लक्षात ठेवायची गरज आहे बघा.
दांडेकर वध कॅलरीज जर म्हणलात, बघा कॅलरीज जर म्हणलात तर दांडेकर व रथ यांनी 2250 कॅलरी सांगितले. आणि अलग कार्यगट असेल, लकडावाला असेल, या सगळ्या या दोघांनी काय ऍक्सेप्ट केले रे, ग्रामीण 2400 कॅलरी सांगितलंय आणि शहरी 2100 कॅलरी सांगितले, बरोबर. आणि रंगराजन यांनी मात्र बघा, रंगराजन यांनी ग्रामीण आणि शहरी जर म्हणलं, तेंडुलकरनं तर कॅलरी सोडूनच टाकायला सांगितलं, बरोबर. 2155 आणि 2090 कॅलरी. ओके. तब्बल 2 तास लेक्चर लागले बघा. या कसं आहे, कोणत्या लेक्चरला 1 तास लागतो, कोणत्याला 2 तास लागतो. बरोबर विचारता सर 1 तास लाईव्ह घेणार आहेत का 2 तास. मला काय कळतं रे की ते 1 तासात संपणार आहे का 2 तास लागणार आहेत, बरोबर ना. ते मला सांगता येत नाही. कधी अर्ध्या तासात पण होऊन जाऊ शकतो, पण ते सांगता येत नाही. अश्विनी वाघ हे ज्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे ना, ती आकडेवारी सगळी लिहा. मी जसं लिहिलंय ना तसंच लिहा. त्याला जास्तीत जास्त 20 मिनिट लागतात लिहायला. किती? 20 ते 25 मिनिटं लिहायला. एवढं जर लिहिलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये पॉवर्टीवर प्रॉब्लेम येणार नाही. हा, हे जर विचार केला तर 100% तुम्ही लेक्चर बघणारच. बघा 2 तास ऐकणं होत नाही, पण सर 2 तास कंटिन्यू बोलतात, म्हणजे बोलायला काय लागतंय बघा तुम्हीच. ओके. अजून 10 वाजता मला तुम्हाला चाणक्य 2 ला यावं लागणार आहे, बरोबर. म्हणजे बोलावं तर लागणार आहे. बोलता बोलता आज पाणी प्यायचं विसरून गेलो. एक वेळेसच पिले. ठीक आहे, मजा आली. थांबू मी या ठिकाणी. प्रकाशजी, तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला देईल मी, पण त्याची गरज नाही. चला, ऑल द बेस्ट सर्वांना. खूप खूप शुभेच्छा.